मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची। धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विश्वाभासं। हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने। विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। श्री संतांची माता चरणाभरी। साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी। हरी सुख फावले रे हरी सुख फावले रे। प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानोबरायांचा 3.5 चरणाचा अभंग असून तुम्ही म्हणाल 3.5 कसं काय? धड 3 नाही 4 नाही 3 चरण पूर्ण आहेत आणि जे ध्रुपद आहे त्याचं एकच पद आहे हरी सुख फावले रे म्हणून 3.5 चरणाचा अभंग ज्ञानोबरायांचा गवळणी या प्रकरणातील कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामधून भगवान श्री ज्ञानोबराय भगवान परमात्म्याने गोकुळवासियांना कोणत्या प्रकारचं सुख दिलं आणि ते कोणाकोणाला दिलं याचं वर्णन करतात। विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा। आपल्या सिद्धटेक भगवंताच्या अर्थात गणपती बाप्पांच्या सानिध्यामध्ये वसलेलं आपलं हे बारडगाव सुद्रीक हे गाव। या गावातील आपला प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहाचं यंदाचं हे 41वं वर्ष आणि त्या सप्ताहातील काल्याची कीर्तन सेवा आपल्या सर्व गावकरी मंडळींच्या वतीने आमचे संतोष भाऊ यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। मागच्या वर्षी काल्याची कीर्तन सेवा करण्याचा योग आला होता आणि याही वर्षी त्यांनी कॉल करून सांगितलं की महाराज काल्याची कीर्तन सेवा करायची आहे आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेला अनुसरून या ठिकाणी कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे। उपस्थित सर्व आमची गावातील परिसरातील टाळकरी मंडळी, आमचे सर्व इकडचे गुरुबंधू मंडळी, आमचे बालगोपाळ, आमच्यासोबत आलेले रामेश्वर महाराज, महेश महाराज, मृदंगाचार्य, आपण सर्व पारमार्थिक जुनी मंडळी, आमचे सर्व पुरुष तरुण मंडळी, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी
विनम्र भावे दंडवत घालतो आणि सेवेकडे येतो. विठ्ठल विठ्ठल. काल्याची कीर्तन सेवा आहे. काल्याची कीर्तन सेवा म्हणजे प्रसादाची कीर्तन सेवा. का प्रसादाची सेवा म्हणजे काय हो? आपण 7 दिवस भगवान परमात्म्याची संतांची सेवा केली की भगवान परमात्मा किंवा संत महात्मे आपल्याला प्रसाद देतात. जसं व्यवहारामध्ये एखादा नोकरदार मनुष्य नोकरी करतो आणि 1 महिनाभर त्याने नोकरी केल्यानंतर त्याला प्रसाद बनवून भेटतो, त्याला काय म्हणतो आपण? पगार म्हणतो. जसं व्यवहारामध्ये पगार आहे ना, तसा परमार्थामध्ये पगार नाही, परमार्थामध्ये प्रसाद आहे. कधी प्रसाद भेटतो? जसं व्यवहारामध्ये काम केलं तर पगार, तसं परमार्थामध्ये सेवा केली तर प्रसाद. सेवेशिवाय प्रसाद नाही. भलता एखाद्याने लुबाडून चोरून लपून प्रसाद मिळवला जरी तरी तो प्रसाद देत नाही. प्रसाद देत नाही म्हणजे प्रसादाची फलश्रुती प्राप्त होत नाही. काय प्रसादाची फलश्रुती सांगितली? गीता माता सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हा नरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. काय काय सांगितलंय? सर्व दुःखानां हानिही उपजायते. आपल्या जीवनातील सर्व दुःख प्रसाद नष्ट करतो. त्याच्यानंतर प्रसाद अजून काय करतो? प्रसन्न चेतसो ह्याशु, आपली चित्तशुद्धी प्रसादाने होते आणि बुद्धी पर्यवतिष्ठते, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. हे 3 बदल आपल्या जीवनामध्ये कशामुळे होतात? प्रसादाच्या सेवनाने होतात. म्हणून मनुष्याने प्रसाद मिळण्याकरता काहीतरी सेवा केली पाहिजे, साधना केली पाहिजे. कोणत्या प्रकारची सेवा? ऐका, सप्ताहाची काल्याची सेवा आहे, प्रसादाची सेवा आहे. मग सप्ताहामध्ये सेवा घडली पाहिजे. कोणत्या पद्धतीनं सेवा करू शकतो? मला असं वाटतं या सप्ताहामध्ये आल्यानंतर इथं येऊन प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेवा करू शकतो. अगदी मला वाटतं ज्या दिवशी सप्ताह सुरू व्हायचा त्याच्या आदल्या दिवशी ही जागा कोणीतरी झाडलीच असेल ना, इथं कोणीतरी पाणी शिंपडलंच असेल. रस्ता आहे आपला, वाहनाची ये जा असते, दूध उठू नये म्हणून पाणी मारलं असेल, कोणी मंडप दिला असेल, कोणी लाइटिंग लावली असेल, कोणी माईक सिस्टीम जोडली असेल, कोणी पत्रिका छापल्या असतील, कोणी पत्रिका वाटल्या असतील, कोणी कीर्तनकारांना फोन केला असेल, कोणी गायक वादकांना कॉल केला असेल, कोणी पंक्ती दिल्या असतील, कोणी गायन केलं असेल, कोणी टाळ वाजवला असेल, कोणी मृदंग वाजवला असेल, कोणी ऑपरेटिंग केली असेल, कोणी कॅमेरा चालवला असेल, कोणी हार्मोनियम वाजवली असेल, अजून काय काय सांगू, कोणी विणा घेऊन उभा राहिला असेल, कोणी तुळशी घेतली असेल, नाही काही तर निदान कोणी श्रवण केलं असेल. आपल्याला याच्यातलं काहीच येत नाही बा, मग काय करू? आपण कीर्तनामध्ये जाऊन नुसतं ऐकत बसू. ही सुद्धा एक प्रकारची काय सेवा. हे झाल्या मंडपातल्या. पण काही पडद्या मागचे कलाकार असतात सप्ताहामध्ये. खरं तर ह्या लोकांचं फार मोठं योगदान असतं बरं. त्याच्यामध्ये स्वयंपाक करणारी मंडळी, आपल्याला कीर्तन ऐकायला जेवायला फार गोड वाटतं. जरा स्वयंपाक करणाऱ्या मंडळीचे किती हाल असतात पहा तुम्ही तिथं जाऊन. त्याच्यात आता अलीकडे गॅस निघला, गॅसवर स्वयंपाक झाला तर ठीक. ते पूर्वीच्या काळामध्ये चुलांगणं राहायचे, ते चुलांगण, त्यात पावसाळ्यात श्रावणातला सप्ताह असं, मग तर कार्यक्रमच. हाल असतात. पंक्ती देणारे, स्वयंपाकात मदत करणारे, वाढणे करे, पत्रवाया उचलणारे, बैठक टाकणारे, सगळ्या प्रकारची सेवा. या सगळ्या प्रकारची सेवा ज्यांनी केली ते सगळे आज काल्याचे म्हणजे प्रसादाचे अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रसादाच्या सेवेला विशेष महत्व आहे, काल्याच्या सेवेला विशेष महत्व आहे. हा काला फार महत्वाचा आहे. देव दुर्लभ सांगितलाय. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये मिळत नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. ऐका, वैकुंठातल्या बाकीच्या देवतांना काला भेटत नाही, यात नवल नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, वैकुंठामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सुद्धा काला भेटत नाही. भगवान परमात्मा ज्याच्या संगतीमध्ये राहून गोपाळांनी काला केला ना, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा वैकुंठात काला भेटला नाही. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कवलाची या सुखे परब्रह्म झाले गोरखे. गोरखे म्हणजे काय हो? गुराखी, गाया सांभाळणारे,
भगवान परमात्मा स्वतः गोपाळ होऊन यावं लागलं भगवान परमात्म्याला काला मिळण्याकरता. असा हा काला अत्यंत महत्वाचा आहे. आपलं सर्वांचं परम भाग्य आहे की आपल्याला इकडं तिकडं न जाता प्रत्येक आपल्याला संप्रदायातल्या वेगवेगळ्या परंपरेच्या माध्यमातून आपापल्या गावापर्यंतच हा काला प्राप्त झाला. आणि मग काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलंय किंवा भगवान परमात्म्याने जे काही गोपाळांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा केल्यात आणि काल्याची लीला केली, या सगळ्या लीलांचं चरित्राचा उल्लेख व्हावा या उद्देशाने काल्याची कीर्तन सेवा असते. आणि संप्रदायाचा दंडक आहे की त्या निमित्ताने एकतर काला या प्रकरणातील अभंग निवडावा किंवा गवदण निवडावी किंवा बालक्रीडा प्रकरणातील अभंग घ्यावेत. या 3 प्रकारापैकी कोणत्याही प्रकरणातील अभंग आपण काल्याचे कीर्तन सेवेकरता घेऊ शकतो. आज जो अभंग कीर्तन करता घेतलाय हा ज्ञानोबरायांचा आहे आणि ज्ञानोबरायांचा गवळण या प्रकरणातील आहे. बहुतेक सर्व मंडळींच्या पाठांतरातला परिचयातला अभंग आहे. ऐका, अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही गोपाळांना जे सुख दिलं ते अद्भुत सुख दिलंय. त्या सुखाचे प्रकार, त्या सुखाचं वर्णन आणि ते कोणाकोणाला सुख दिलं या संबंधीचं यथार्थ वर्णन ज्ञानोबराय या अभंगामधून करतात. मला वाटतं मनुष्याचं जीवन संपूर्ण सुख या 2 शब्दाभोवती फिरतंय. प्रत्येक मनुष्याचं जीवन सुख या 2 अक्षराभोवती फिरतंय. याच्या व्यतिरिक्त मनुष्याला जीवनामध्ये दुसरं काहीही नको. मग तो मनुष्य पारमार्थिक असो किंवा सांसारिक असो, व्यावहारिक असो, कोणताही प्रकारचा मनुष्य असेल, कोणत्याही गटात बसणारा, तरीही तो कशासाठी करतो? झटतो सगळं सुखासाठी झटतो. मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाची जी धावपळ चालू असते ती सगळी कशा करता असते हो? सुखा करता असते ना. मनुष्य पैसा कमवतो कशा करता? सुखा करता. मला वाटतं माझं वाक्य चुकलंय. मी वाक्य कसं बोललोय पहा. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मनुष्य जी धावपळ करतो ती कशा करता करतो? सुखा करता. वाक्यात थोडासा बदल करा. रात्री झोपल्यानंतर मनुष्य जो झोपतो तो तरी कशा करता झोपतो? सुखा करताच झोपतो ना हो. सुखा करताच झोपतो. उगाच काही काम धंदे नाही म्हणून झोपतो असं नाही. मनुष्याला थकवा आलेला असतो वेगवेगळ्या प्रकारचे काम करून आणि मग तो थकवा घालवण्याकरता, जीवाला आराम भेटावा, सुख भेटावं याच्याकरता मनुष्य काय करतो? झोपतो. ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यापर्यंत 24 तास जी धावपळ चाललेली असते ती सुखा करता. पण मुख्य अडचण ही आहे, मनुष्याला सुख मात्र प्राप्त होत नाही प्राप्त. त्याचे कारणही तसेच आहेत. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो. 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती. मला जायला 8, 8:30 वाजले. रस्त्याच्या कडेला एक आजीबाई उभा होत्या. आजीबाईंना विचारलं, आजीबाई मला बारडगावला जायचंय म्हणे. किती लांब इथून? आजीबाईंनी सांगितलं, महाराज हे जवळ आलं म्हणे आता. बर, मग तुम्ही एवढ्या अंधाराची इथं काय करताय? आजीबाईला विचारलं. आजीबाईंनी सांगितलं, महाराज माझी सुई हरवली, मी सापडू राहिली. मला दया आली. कीर्तनाला टाइम होता. एवढ्या लवकर गावात जाऊन तरी काय करायचं? अगोदर उतरलो गाडीच्या खाली. आजीबाईला मदत केली पाहिजे. 8 वाजले तर जवळ कोणी दिसत नाही. एका खांब्यावर फक्त खांब्याचा उजेड पडलेला आहे फक्त लाईटचा. आणि तेवढ्या उजेडामध्ये आजी काय करताय? सुई शोधताय. आजीबाईला म्हटलं, आजीबाई मी शोधू लागू तुम्हाला? महाराज तुमचं लय चांगलं होईन म्हणे. अजून कोणतं चांगलं व्हायचं होतं काय माहिती. चालतं शोधू लागलो. 15-20 मिनिटं आजीबाईला मी सुई शोधू लागलो. पण आजीलाही सुई सापडली नाही आणि मलाही सापडली नाही सुई. आजीबाईला सहज बोलता बोलता आजीबाईला विचारलं, आजी नेमकं सुई कुठं हरवली होती? आजीनं सांगितलं, महाराज काय झालं, मगाशी मी गोधड शिवत बसले होते आणि गोधड शिवता सहज गाईला पाणी दाखवायला म्हणून उठून गेले. ती कुठं ठेवली माझ्या लक्षातच नाही. म्हणलं कुठं ठेवली होती? पण घरी ठेवली होती. सुई कुठं ठेवली होती? घरी. म्हणलं मग आजी घरी शोधा ना सुई. सुई कुठे शोधा? घरी शोधा ना, इथं का? आजीबाईने सांगितलं, महाराज 8 वाजलेत, घरची लाईट गेलेली आहे, घरी अंधार आहे, अंधारात सापडणार नाही सुई. इथं उजेड दिसला
म्हणून उजेडात शोधते. आजीच्या किती पिढ्या गेल्यानंतर सुई सापडन? बरं आजीच्या जाऊ द्या, आमच्या किती पिढ्या गेल्यावर सुई सापडन? सापडन सुई? नाही सापडणार. त्याचं कारण काय माहितीये का? सुई जिथं शोधतोय तिथं ती हरवलेलीच नाही. माझा दृष्टांत संपला. मला आजी सांगायची नाही, सुई सांगायची नाही. आपण जिथं सुख शोधतोय ना तिथं ते सुखच नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्मा गेला, क्षण एका मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, माझे सहित नीनाची कोणी, माझे सहित नीनाची कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न गेला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव माझा. तुकोबाराय सांगतात, अरे सुख शोधण्यात, सर्व सुखाच्या आशेमध्ये, सर्व सुखाची आशा जन्म गेला. तुकोबाराय एका जन्माचं सांगतं. मला वाटतं आपले अनेक जन्म गेले हो सुख शोधण्यात, पण आपल्याला सुख प्राप्त झालं नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आपण ज्या संसारामध्ये, ज्या व्यवहारामध्ये सुख शोधतोय त्या संसारामध्ये सुख नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तम दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. अरे ज्या संसारामध्ये आपण सुख शोधतोय त्या संसारामध्ये सुख नाही. संसाराचा आणि सुखाचा दूरपर्यंत संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही. म्हणून आपल्याला सुख प्राप्त होत नाही. झालंच तर यदा कदाचित कधी कधी सुखाचा आभास होतो. मी काय सांगतोय लक्षात येत आहे ना? झालंच तर आपल्याला संसारात सुख होत नाही पण सुखाचा आभास होतो. संसारात सुखाचा आभास होतो आणि आपल्याला वाटतं सुख झालं, आनंद झाला, पण तो आनंद नसतो, आनंद नसतो, ते सुख नसतं. म्हणून तर संत महात्म्यांनी आपल्या जीवनाच्या सुखाचं आणि दुःखाचं समीकरण करताना एक सूत्र सांगितलंय. तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये सुख किती आहे आणि दुःख किती आहे. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. तुकोबाराय सांगतात, आपल्या जीवनातलं
जीवनातलं सुखाचं आणि दुःखाचं समीकरण. तुकोबर आहे म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जव या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, जव या शब्दाचा अर्थ जवस असाही होतो, आणि जव या शब्दाचा खरं तर जव हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. तोचा मूळ अर्थ यव, आणि यव या शब्दाचा अर्थ होतो गहू. गहू कहतो ना. हा, आता जवस घ्या किंवा गहू घ्या, जवस घेऊ. सुख पाहता जवा पाडे. जवस पाहिलंय का? जवस पाहिलंय? पाहिलंय? हरभरा एवढं असतं का बोरा एवढं असतं? बारीक असतं त्याच्यापेक्षा. केवढं असतं बाबा? तिळापेक्षाही तिळासारखं धरा, बरोबर. जवस जवा एवढं आपल्या जीवनातलं सुख, आणि दुःख पर्वता एवढं. पर्वत पाहिलाय? पर्वत पाहिला ना? पर्वत मला सांगा बरं, जवस मोठा की पर्वत मोठा? जर एखाद्याला प्रश्न विचारला तर लोक म्हणते महाराज काय बिघडला काय म्हणते. अरे तुलनाच होईल कशी जवसाची आणि पर्वताची? जशी तुलना होऊ शकत नाही ना, तसं मनुष्याच्या जीवनातल्या सुखाची आणि दुःखाची तुलना होऊ शकत नाही. सुख कधीतरी आभास देणार आहे, आभास प्राप्त होतो सुखाचा, आणि दुःख आणि मात्र संपूर्ण जीवन भरलेलं आहे. म्हणून काही काही शहाणे माणसं, संसारातले शहाणे माणसं, संसारातले शहाणे माणसं या संसाराच्या नादी लागलेलं आहे. मला वाटतं अगदी आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं संसाराच्या नादी लागले नाहीत यात नवल नाही. संसारातले मोठमोठे माणसं संसाराच्या नादी लागले नाहीत. संसाराचे आपल्या पदरी तर आपल्या कपाई तर 18 विश्व दारिद्र्य, कायमस्वरूपी दारिद्र्य. आपण तर कायमस्वरूपी दुःखात आहेत. पण ज्यांना संसारातल्या सुखाचे, ज्यांना सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, कोण कोण? काही माणसं अशी आहेत ना, पाहतो मी. आपण आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या घरी एवढं आहे का त्यांचं पेटता पेटायचं नाही. कळलं का तुम्हाला? पेटता पेटायचं नाही म्हणजे ज्यांच्या घरी गडगंज संपत्ती आहे, असेही लोक संसाराचा त्याग करतात. त्याचं कारण ते संसारामध्ये सुख नाही हे त्यांना कळालंय. नशीब हे, फक्त दुर्भाग्य हे की ज्याच्याकडे पेटता पेटायचं नाही एवढी संपत्ती आहे, तशाही लोकांना कधीतरी उपरती होते, तशाही लोकांना समज येते की संसारामध्ये काही नाही. पण ज्याचं जोरात उडी मारली तर दुसऱ्याच्या वावरात जाईल. कसं कसं संतोष भाऊ? जर पटकन जोरात उडी मारली ना तर दुसऱ्याच्या वावरात जाईल. एवढं आहे ना, आमच्या भाषेत त्याला तुकडं म्हणतात. ज्याचं तुकडं आहे ना ते बांधा करता भांडत बसत येत. अजून काय दुर्भाग्य सांगायचं. विठ्ठल हो, मी सांगत नाही, ज्ञानोबाराय सांगतात. ज्याच्या ठिकाणी सर्व सुबत्ता आहे असेही लोक संसार सोडून जातात. कोण कोण जातात? ज्ञानोबाराय वर्णन करतात मदालस्यामध्ये. 18 भार वनस्पती, फुले फळे ओलती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. एवढं सगळं सुख. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे सुख सांडोनिया, कास या योग सेविती. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ऐका कोणाचं वर्णन करतात? 18 भार वनस्पती, फुली फली ओलती, ज्यांच्या ठिकाणी, ज्यांच्या राज्यामध्ये सर्व प्रकारच्या वृक्ष आहेत, आणि नुसते वृक्ष नाहीत तर ते फुलांनी फळांनी बहरलेले वृक्ष आहेत. 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्यांच्या राज्यामध्ये नद्या गंगा तलाव तुडुंब भरून वाहत आहेत, ज्यांच्या राज्यामध्ये विहिरीला बोरला भरपूर पाणी आहे, असं ज्यांच्या घरी, ज्या घरी कुल स्त्रिया म्हणजे कुलवान स्त्रिया, रूपवान स्त्रिया, ज्यांच्या ठिकाणी घरी स्थित आहेत, ज्यांच्या ठिकाणी राज्य आहे, ज्यांच्या ठिकाणी गडगंज संपत्ती आहे, एवढं सगळं असून सुद्धा काही राजे राज्य सोडून वनवासात
कापियले मांस गेले वनवासा शुकादिक गेले वनवासा शुकादिक करवतीला रे कापियले मांस करवतीला रे कापियले मांस गेले वनवासा शुकादिक गेले वनवासा शुकादिक करवतीला देह कापियले मांस गेले वनवासा शुकादिक गेले वनवासा शुकादिक करवतीला रे कापियले मांस गेले वनवासा शुकादिक गेले वनवासा महाराज सांगतात राजे लोकांनी करवतीला देह कापियले मांस गेले वनवासा शुकादिक. तुकोबर आहे पुढच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पावजले. ऐका कापियले मांस कोणी कापलं मांस? राजा शिवी चक्रवर्ती शिबी राजा मांस कापून पण तरी सुद्धा राजा असूनही वनामध्ये गेले भगवान परमात्म्याच्या साधने करता. लक्षामध्ये आलं संसारामध्ये सुख नाही. जनक राजा राज्यामध्ये असून विरक्त स्थिती माहिती आहे याच्यामध्ये सुख नाही. हे सगळं जे जे देखण हे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ अशा पद्धतीची स्थिती राजे लोकांच्या जीवनामध्ये. म्हणून त्या लोकांनी संसार सोडून दिला आणि योग सेवन योगाचं सेवन केलं. म्हणजे ज्या अर्थी संसार सोडून दिला आणि योगाचं सेवन केलं त्या अर्थी योगामध्ये सुख जास्त असलं पाहिजे. बरोबर आहे ना? आता थोडंसं आता संसार मागं सोडा. आता संसारातलं संपलं. संसार सोडून दिलाय त्या लोकांनी. म्हणजे त्या शहाण्या लोकांनी जर संसार सोडून दिलाय आणि योगाचं सेवन केलं त्या अर्थी योगामध्ये सुख जास्त असलं पाहिजे. आता योगाच्या संबंधाने चिंतन करू. योगाच्या संबंधाने जर चिंतन केलं तर योगामध्ये तरी सुख आहे का? योगामध्ये सुख असलंच पाहिजे. परंतु तरीही जेव्हा भक्ती सुखाच्या संबंधाने किंवा ब्रह्म सुखाच्या संबंधाने त्या योगाची तुलना केली जाते, योग सुखाची तुलना केली जाते, तेव्हा ते योग सुखही थोकडं पडतं, कमी पडतं. किती कमी पडतं? थोडक्यात ते नसल्यागतच जमा पडतं. नसल्यागतच. तुम्हाला वाटत असेल योग मग आपणही राजे लोकांसारखा संसार सोडून द्यावा आणि योग सेवावा की काय? योग साधना करावी की काय? जरा 2 मिनिटात सांगतो ना. योग करणं किती अवघड आहे. योग म्हणजे हे रामदेव बाबा करते ते योग नाही बरं का. हा नाही तर तुम्हाला वाटन ते नाक डोळे दाबून मग ते बसायचं फुसफुस फुसफुस करीत. हा ते योग नाही. योगाचं ते फक्त एक प्राणायाम नावाचं फक्त एक अंग आहे. ते असे अष्टांग आहेत. त्याच्यातलं प्राणायाम नावाचं जे ते फक्त ते करतात. पूर्ण योग साधल्यानंतर जेव्हा समाधी अवस्था प्राप्त होते ना ती काही वेगळी आहे. त्याच्यातले ऐका 8 अंग येतं. त्याच्यातलं एक एक अंग साधण्याकरता मनुष्याला 12 वर्ष साधना करावी लागते. किती वर्ष? 12 वर्ष. म्हणजे 8 अंग साधण्याकरता किती वर्ष साधना करावी लागेल? 12 8 96 वर्ष साधना करायची. आणि मग साधला तर साधला योग. कोणाला करायचा असला तर सांगून ठेवतो मी. 96 वर्ष साधना करायची आणि मग साधला तर साधला योग. मला वाटतं तो योग नाही साधायचा. आला तर आपला वरचा योग जुळून यायचा. तोपर्यंत 96 वर्ष साधना करावी लागते. पण तरीही त्याच्यानंतर प्राप्त झालेला जो योग आहे ना ती साधना करताना किती दुःख असतं त्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. ज्ञानोबराय म्हणतात अगोदर दृष्टांत सांगतो. घर होतं. घरामध्ये सुनबाई आणि तिचे सासरे म्हणजे तिचे मामांजी 2 जण होते. सायंकाळच्या वेळेला तिच्या सासऱ्याला भूक लागली. सासऱ्याने सांगितलं सुनबाई मला भूक लागली काहीतरी खाण्याकरता द्या. सासऱ्याचं वय 85 वर्ष वय होतं. सुनबाईनं सांगितलं चालतंय मामाजी 2 मिनिटं थांबा तुम्हाला काहीतरी खायला आणून देते. सुनबाई घरामध्ये गेल्या.
सुनबाईनं एका वाटीमध्ये काय केले, वाटी घेतली, वाटीमध्ये चणे टाकले. पण चणे म्हणजे काय, फुटाणे, हरभरे. पण सुनबाईनं जे चणे टाकले ते हरभरेचे फुटाण्याचे नव्हते, ते लोखंडाचे चणे होते. लोखंडाच्या असे छोटे छोटे गोळ्या भेटतात ना हरभऱ्याच्या आकाराच्या. वाटीत भरल्या आणि नेऊन दिल्या. मामांजी घ्या. आता मामांजीचं आधीच बोलकं झालेलं, सगळे दात पडून गेलेले. मामांजीनं एक उचलला. काय उचलला, चणा, आणि ते उचलून तोंडात टाकला. खाल्ले ना वाटीभर मामाने. वाटतं का तुम्हाला? हा, मामानी वाटीभर चणे खाल्ले आणि पोट भरलं मामाचं. हे खरे नाही ना? मला वाटतं मामाजी पोट भरायच्या आधी त्याचं आयुष्यभर होतं काय, पण पोट भरणार नाही. खरं तर एकतर चणे खाणंच कठीण आहे, त्यात ते लोखंडाचे, आणि शिवाय ते दात पडलेल्या माणसाला हे किती कठीण आहे. आता ज्ञानोबरायांची उभी सांगतो, ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा लोहाचे चणे, जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ज्ञानोबराय म्हणतात, लोहाचे चणे एखाद्या बोचऱ्या माणसाला खायला द्यावेत, त्याचं पोट भरेल की प्राण शुद्धी होईल. बरं, प्राण शुद्धीच होईल, अर्थात तो जाईल. ज्ञानोबराय म्हणतात त्या पद्धतीनं हे योगाचं सुख आहे. योग याग विधीने नो हे सिद्धी, योग याग विधीने नो हे सिद्धी, योग याग विधीने नो हे सिद्धी, योग याग विधीने नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखी म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखी म्हणा. वायाची उपाधी ब्रह्मधर्म, वायाची उपाधी ब्रह्मधर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. योग याग विधी येणे नये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीतही सांगतात आणि हरिपाठातही सांगतात. ज्ञानेश्वरीची उभी सांगतो अगोदर. ज्ञानोबाराय म्हणतात, मनोनी योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. म्हणून जे योगाच्या वाटेने निघालेत ना, त्या लोकांच्या वाट्याला दुःखच आलंय, सुख आलं नाही. ज्ञानोबाराय आता हरिपाठामध्ये सांगतात, या योग यागादी विधीने सुखाची तर प्राप्ती होत नाही, सिद्धी प्राप्त होत नाही, भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग वायाची उपाधी दंभ धर्म. योग केला की एक स्वतंत्र उपाधी लागते. काही योगी असतात पहा, ते त्यांना वेगवेगळ्या त्या पदव्या असतात. 1008 महामंडलेश्वर, महाबंडलेश्वर. ते बंडलेश्वर नसते, मंडलेश्वर असते. हा, मग ते 1008, 10,008, 108 असं असतं. आणि त्यांची पदवी लिहिताना जर एखादा शून्य हुकला ना, तर ते कार्यक्रमाला येत नाही. मग मी 10,008 आणि 1,008च कसं काय लिहिलं, असं येत नाहीत ह्या उपाध्यात. वायाची उपाधी दंभ धर्म. पण सिद्धी होत नाही. सिद्धी होत नाही म्हणजे साध्य होत नाही, साध्य प्राप्त होत नाही. पण तरी सुद्धा ज्या अर्थी शहाणे माणसं योगाचे साधना आरूढ होतात, साधनावर आरूढ होतात, त्या अर्थी योगामध्ये काहीतरी सुख असलं पाहिजे. ते सुख सर्व मोठं मानलं पाहिजे. परंतु मला वाटतं त्याच्यापेक्षा काही मोठं सुख आहे. कोणतं सुख आहे? भगवान परमात्म्याच्या संगतीचं सुख त्याच्यापेक्षा मोठं आहे. नाही नाही, मुळात भगवान परमात्माच जे सुख योग्यांना समाधीत प्राप्त होत नाही, जे सुख मुनी लोकांना ध्यान करण्यात प्राप्त होत नाही, ते सुख भगवान परमात्म्याच्या संगतीतल्या लोकांना
सहज प्राप्त होतं अभंगाचं पहिलं. योगी यामुनी जनाधानी योगी यामुनी जनाधानी योगी मुनि जन योगी मुनि जन योगी यामुनी जनाधानी योगी यामुनि जनाधानी योगी मुनि जन योगी मुनि जन योगिया मुनी जना जानी ते सुख आसनी शयने योगिया मुनी जना जानी ते सुख आसनी शयने ते सुख आसनी ते सुख आसनी ते सुख आसनी शयने हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे योगी मुनि जन सुख आसनी जयते योगी मुनि जन सुख आसनी जयते सुख आसनी सुख आसनी हरे सुख पावन हरे सुख पावन योगिया मुनि जनाधानी ते सुख आसनी शयने ते सुख आसनी शयने योगी मुनि जनाधानी ते सुख आसनी शयने सुख आसनी ज्ञानोबाराय सांगतात योगी माणसाला जे सुख योगामध्ये प्राप्त होत नाही, योग साधण्यात जे प्राप्त होत नाही. मुनी लोक ध्यान करतात, ऋषी मुनी ध्यान करतात वनामध्ये जाऊन. ऋषी मुनींना ध्यानामध्ये जे सुख प्राप्त होत नाही ते सुख भगवान परमात्म्याच्या सवंगड्यांना भगवान परमात्म्याच्या संगतीतल्या लोकांना ते सुख आसनी शयनी. आसनी शयनी या शब्दाचा अर्थ आसन म्हणजे बसल्या बसल्या आणि शयनी म्हणजे झोपल्या झोपल्या. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर सहज सहज प्राप्त होते. हे वाक्य कोणाचे येत माहितीये का तुम्हाला? हे वाक्य कोणाचे येत माहितीये का? ज्ञानोबारायचे वाक्य आहेत. मला वाटतं दुसरे कोणतेही संत बोलले असते ना तरी जेवढं महत्व प्राप्त झालं नसतं त्याच्यापेक्षा जास्त महत्व ज्ञानोबाराय बोलतात म्हणून महत्व आहे. त्याचं कारण पण तेच आहे. कारण ज्ञानोबाराय स्वतः योगी आहेत. तुमच्या लक्षात येतोय ना भाव? ज्ञानोबाराय स्वतः योगी आहेत. ज्ञानोबाराय स्वतः योगी असताना ज्ञानोबाराय स्वतः योगामध्ये किती सुख आहे काय आहे याचा सर्व अनुभव ज्ञानोबारायांना स्वतः आहे. आणि एवढं सगळं असताना ज्ञानोबाराय जे अर्थी कबूल करतात की जे सुख योग्यांना समाधीत प्राप्त होत नाही, जे सुख मुनी लोकांना ध्यानामध्ये प्राप्त होत नाही ते सुख भगवान परमात्म्याच्या संगतीतल्या लोकांना सहज प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल सहज. आणि जे भगवान परमात्म्याच्या जवळ जे सुख प्राप्त होतं ना ते सुख एक वेगळ्या प्रकारचं अद्वितीय असं सुख आहे. अद्वितीय या शब्दाचा अर्थ असा आहे तसं सुख इतरांकडे भेटत नाही, इतरांकडे भेटत नाही. साहजिकच मनामध्ये प्रश्न होतो, महाराज परमार्थातले लोकही सुखी आहेत आणि आम्ही संसारातले लोकही सुखी आहेत, मग फरक काय? भगवान परमात्म्यापासून प्राप्त झालेलं सुख किंवा परमार्थामध्ये मिळालेलं सुख हे अद्वितीय सुख सांगितलंय. तुकोबराय म्हणतात अनुपम्य हा महिमा नाही जावया उपमा तुका म्हणे आम्हा निने वर्णोया सुखा. अनुपम्य हा महिमा काही जावया उपमा
ते म्हणतात अनुपम्य हा महिमा. अनुपम्य म्हणजे या सुखाला दुसरी उपमा देता येणार नाही. दुसरी उपमा आपल्यासारख्याला देता येणार नाही. यात नवल नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे ब्रह्मा नेने वर्णू या सुखा. या सुखाची उपमा किंवा या सुखाचं वर्णन ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. आपल्या गावातला ब्रह्मदेव नाही आहे का? ब्रह्मदेव एखाद्या गावात नाही ना. बरं, ज्याने आपल्याला सगळ्यांना घडवलंय असा जो ब्रह्मदेव आहे ना, चतुर ब्रह्मदेव. संतोष भाऊ, आपल्याला वर्णन करायचं म्हणलं तर एकच तोंड दिलं देवाने. ब्रह्मदेवाला 4 आहेत, पण त्या 4 मुखांनी सुद्धा ब्रह्मदेव या सुखाचं वर्णन करू शकत नाही. एवढं सुख भगवान परमात्म्याच्या जवळ आहे. तुकोबराय सांगतात किती सुख अंत पार नाही लेखा. ज्या सुखाचा अंतही नाही आणि पारही नाही आणि लेखाही नाही, अशा पद्धतीचं जे निरुपम सुख ते भगवान परमात्म्याच्या संगतीत प्राप्त होतं. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शेनी. योगी मुनी लोकांना जे ध्यानामध्ये सुख प्राप्त होतं ते सुख आम्हाला सहज प्राप्त होतं. सहज प्राप्त होतं ते सुख आसनी शयनी. सुख ते योगिया नाही समाधीच. सुख ते योगिया नाही समाधीच. सुख ते योगिया नाही समाधीस. सुख ते योगिया नाही समाधीस. सुख ते योगिया नाही समाधी. सुख ते योगिया नाही समाधीच. सुख ते योगिया नाही समाधीच. सुख ते योगिया नाही समाधीस. सुख ते योगिया नाही समाधीस. सुख ते योगिया नाही समाधीस. दिले गाई वत्स पशुबनी. दिले गाई वत्स पशु जीवा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. दिले गाई वत्स पशु जीवा. दिले गाई वत्स पशु जीवा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. तुकोबराय म्हणतात सुख ते योगिया नाही समाधीस. योगी लोकांना जे समाधीमध्ये सुख प्राप्त होत नाही ते भगवान परमात्म्याने दिले गाई वत्स पशु जीवा. तुकोबराय म्हणतात ते सुख आम्हाला आसनी शयनी प्राप्त झालं. कोणतं सुख? हरिसुख. हरिसुख फावले रे. हरिसुख फावले रे. 2 प्रकारे अर्थ लावता येईल. कोणतं सुख? हरिसुख म्हणजे हरीचं सुख. फावले रे प्राप्त झाले रे. किंवा मग हरीला सांगायचं देवा जे योगी लोकांना समाधीमध्ये मुनी लोकांना ध्यानामध्ये जे सुख प्राप्त होतं ते सुख आसनी शयनी हे हरी फावले रे. देवा प्राप्त झालं रे. हरिसुख फावले रे. हरिसुख फावले रे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे भगवान परमात्म्याच्या संगतीतल्या लोकांना ते सुख प्राप्त झालं. जे योगी लोकांना समाधीमध्ये मुनी लोकांना ध्यानामध्ये प्राप्त होतं ते सुख प्राप्त झालं. पण प्रश्न विचारला पाहिजे ज्ञानोबरायांना. देवाच्या संगतीतल्या लोकांना प्राप्त झालं पण कोणाकोणाला प्राप्त झालं? गोकुळीचा गवळिया. 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 गोपी गोदना सकळा. गोपी गोदना सकळा. सकळा सकळा सकळा. हरी सुख पावले. हरी सुख पावले. गोपी गोधना सकळा. गोपी गोधना सकळा. सकळा सकळा सकळा. हरी सुख पावले. हरी सुख पावले. गोकुळीचा गवळिया. गोपी गोधना सकळा.
प्राप्त झालं. पण कोणाकोणाला ज्ञानोबराय सांगतात गोकुळीच्या गौरिया गवळ्यांना सुख प्राप्त झालं. कुठल्या? गोकुळीच्या. गौरी तर भरपूर ठिकाणी येतं, संपूर्ण भारतभर गौरी येतं. गौरी ही एक जात नाही बरं, गौरी ही एक स्थिती आहे, त्याचं वेगळं चिंतन आहे. जो गायी वळतो तो गौरी. मग तो गायी वळणारा कोण? गायी या शब्दाचा अर्थ गोपाळ किंवा गौरी हे एका अर्थाने घ्या. जो गो म्हणजे इंद्रिय, गो नाम इंद्रिय, जो इंद्रिय वळतो तो गौरी, जो इंद्रियांना वळवतो तो गौरी. इंद्रिय वळवायचे म्हणजे काय हो? खरं तर आपले सगळे इंद्रिय बहिर्मुख आहेत, सगळे इंद्रिय बहिर्मुख आहेत. 5 ज्ञानेंद्रिय सांगितलेत. कितवीला आहे शाळेत तू? 8वीला. मला वाटतं पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय विज्ञानात विषय होऊन गेलाय. ऐकलं कधी? सरलच येत नाही काय कोण? बसलेल्या मंडळीपैकी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय कोण सांगू शकतात? पंच ज्ञानेंद्रिय तुम्ही सांगा की जरा थोडंसं वर मान करा, वर बघा, वर बघा. मग तुमच्या चौघाकडून लय अपेक्षा आहे बरं का. पंच ज्ञानेंद्रिय, हा बरोबर बरोबर. कोणतं? डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. वा, काय अवघड नाही. आम्ही खालच्या लोकांना कधी वेदांत विचारितच नाही, तर त्यांना वेदांतातले विचार परत कीर्तनात बसते कधी. त्यांना विचारताना संसारातलंच विचारावं लागतं ज्याच्यात त्यांची PhD झालेली आहे. कोणते? 5 ज्ञानेंद्रिय सांगितले. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. डोळ्यांचं काम ऐकण्याचं आहे, बरोबर? तरी काही मानाने काही जणांनी मान हलवलंय हो. डोळ्याचं काम कशाचं आहे? डोळ्यात, आता पहा, लक्ष द्या. डोळ्यांचं काम पाहण्याचं आहे, पण डोळे बाहेरचं पाहतात, आतलं पाहत नाहीत. डोळे बाहेरचं पाहतात, आतलं पाहत नाहीत. कानांचं काम ऐकण्याचं आहे, पण कानांना बाहेरचं ऐकू येतं, आतला अनुहात ध्वनी ऐकू येत नाही, अनुहात ध्वनी ऐकू येत नाही. नाकाचं काम श्वास घेण्याचं आहे किंवा सुगंध घेण्याचं आहे, गंधाचं काम आहे, बरोबर? पण नाकांना बाहेरचा गंध येतो, आतला गंध येत नाही. जिभेला बाहेरची चव कळते, आतली आत्मानंदाची चव कळत नाही. आणि त्वचेला स्पर्श होताना बाहेर वस्तूचा स्पर्श होतो, आतला स्पर्श होत नाही. त्याचं कारण सगळे इंद्रिय बहिर्मुख आहे. आणि हे इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे या इंद्रियांना भगवान परमात्म्याचं सुख गोचर होत नाही, भगवान परमात्म्याचं सुख कळत नाही. म्हणून हे सगळे बाहेर पाळणारे इंद्रिय म्हणजे गाया, ह्या सगळ्या वळवायच्या आणि भगवान परमात्म्याकडे न्यायच्या, त्याला म्हणायचं गौरी. गौरी या शब्दाचा अर्थ लगेचच त्याच्याकडे गाया तोंड चालला चारायला असं नाही. ज्याने गाया वळवल्यात तो गौरी, ज्याने इंद्रिय वळवल्यात. डोळे बाहेर पडतात ना, पळतात ना, नको नको ते पाहतात ना, जे पाहू नये ते पाहतात ना. मग डोळ्यांना सांगायचं, डोळे तुम्ही या रे सुख. मग काय पाहायचं? पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्यांना सांगायचं नको नको ते पाहू नका, मग पहा विठोबाचे मुख, भगवान परमात्म्याचं मुख पहा. वळवले डोळे. कान असले तर तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानांना सांगायचं, अरे बाबा हे छिद्र फक्त हेडफोन घालून गाणे ऐकायसाठी नाही, तर मग बाकीचं काही ऐकण्यापेक्षा माझ्या विठोबाचे गुण ऐका म्हणून कान. नाकाला सांगायचं, सुगंध घ्यायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा सुगंध, भगवान परमात्म्याच्या गळ्यामधल्या तुळशीच्या हाराचा सुगंध, चरणावरच्या फुलांचा सुगंध, तो सुगंध सात्विक सांगितला. त्वचेच्या बाबतीतही जिभेच्या बाबतीतही जिभेला सांगायचंय, तुला काही घ्यायचंच असेल ना, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गेली गेली माझे वाचे, गेली गेली माझे वाचे. उडना
गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे वाच घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे हो, जिभेला सांगायचंय वाणीला सांगायचंय तू भगवान परमात्म्याचं नाम घे. हातापायाला सांगायचं चाला पाय हात हेची काम करा माझ्या नमस्कारा विठोबाशी. सकळ इंद्रिया हे माझी विनंती नका होऊ परती पांडुरंगा. याला म्हणायचं गवळी. ज्ञानोबराय सांगतात हे सुख गवद्यांना दिलं, गोकुळातल्या गवद्यांना, गोकुळीच्या गौरिया गवद्यांना सुख दिलं भगवान परमात्म्याने. अजून कोणाकोणाला दिलं? गोपिकांना सुख दिलं. गवळ्यांना सुख देताना भगवान परमात्म्याने गोकुळात दिलंय. पहा हे सगळ्यांचे सुख जे देण्याचं फरक आहे ना, त्याचे काही वेगवेगळे ठिकाण आहेत, वेगवेगळा कालावधी आहे. गवळ्यांना सुख देताना भगवान परमात्म्याने गोकुळात दिलंय. गोपिकांना सुख देताना भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा करून दिलंय. भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या कराव्या, त्या गोपिका त्रस्त होत होत्या, त्या त्रासाने नाही. एखादं लहान लेकरू हे लहान लेकराने त्रास दिला ना आईला त्रास दिला ना, आई कधी कधी कंटाळून जाते. मला सांगा बरं माता भगिनी, त्या कंटाळण्यामध्ये खरा आनंद असतो का दुःख असतं? आई सहज म्हणते अरे बाया, अरे जरा तू शांत बस, तो जसा कंटाळा आणलाय मला. खरंच जर बाया तिथून पुढे जर झालाच तिथं प्रज्ञेत आईला लई सुख होईल का? बायाने नाही धिगाणा घालायचं, मग बायाच्या बापाने घालायचं का? बायाच धिगाणा घालणार ना. आईला त्रास होतो पण आईला ते काय सुख आहे. हे गोपिकांच्या बाबतीतही तेच होते. भगवान परमात्म्याने जाऊन खोड्या कराव्यात, चोऱ्या कराव्यात, पण गोपिकांना ते सुख आहे. म्हणून तर गोपिकांनी काही काही त्यांना आनंद निमंत्रण द्यावं, कृष्णा आज माझ्या घरी ये चोरीला. आपण चोराला कधी सांगतो असं? ऊसाचं पेमेंट आलेलं आहे, कपाटात ठेवलंय, त्याच्या शेजारी चावी आहे, या मग संध्याकाळी चोरीला, असं होतं कधी? पण त्या गोपिका सांगायच्या भगवान परमात्मा आज माझ्या घरी ये चोरीला. भगवान परमात्मा जायचे. वेगवेगळ्या खोड्या करताना गोपिकांना सुख जरा जास्त प्रकारचं दिलंय भगवान परमात्म्याने. खोड्या करून चोऱ्या करून सुख दिलंय. याच्या पुढं त्या गोपिका ज्या आहेत ना, आपलं काम धंदे करता करता गोपिका भगवान परमात्म्याचं चिंतन करायच्या. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, भगवान परमात्म्याचं गायन केलं की त्या गोपिकांना आनंद वाटायचा. नामदेवराय वर्णन करतात, प्रातकाली प्रहरा रात्री उठिल्या गौदनी बाळा. उठल्या, काय केलं त्यांनी? घुसळण मांडियले घरोघरी सकला. घुसळण मांडलं. मग घुसळण करता करता काय करावं? नित्यानंदे परमानंदे गाती गोपाला. भगवान परमात्म्याचं नित्य आनंदामध्ये गायन करावं. कशा पद्धतीनं? सहस्त्रापरी कैशा गाती मदन सावला. नामदेवराय म्हणतात वेगवेगळ्या पद्धतीनं गोपिकांनी भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, गायन करावं, आणि त्या गायनाचा परिणाम आनंदल्या गौलनी गौलनी छंदे छंदे डोलते. आनंदल्या गौलनी गौलनी छंदे छंदे डोलते. आनंदल्या गौरवी गौरवी छंदे छंदे डोलते. आनंदल्या गौरवी गौरवी छंदे छंदे डोलते. गोपिकांनी मंथन करताना, घुसळण करताना भगवान परमात्म्याचं चिंतन करावं आणि गायनातून गोपिकांना आनंद प्राप्त व्हावा. गोकुळीच्या गौरिया गोपिकांना दिलेलं सुख. अजून एक पद्धतीचं सुख भगवान परमात्म्याने गोपिकांना दिलंय. तो प्रसंग आहे रास क्रीडेचा प्रसंग.
रास क्रीडेच्या प्रसंगामध्ये कोजागिरी पौर्णिमेची रात्र भगवान परमात्म्याने रात्रीच्या वेळेला वृंदावनामध्ये वेणू वाजवावा आणि त्या गोपिकांनी आपलं घरदार सोडून भगवान परमात्म्याजवळ जावं. भगवान परमात्म्याने तिथं एक एक गौरणी एक एक गोपाळ अशा पद्धतीचं भगवान परमात्म्याबरोबर नृत्य करावं. भगवान परमात्म्याने गोपिकांना रास क्रीडेतूनही आनंद द्यावा, सुख द्यावं, असं भगवान परमात्मा गोपिकांना सुख देतात. किती जण झाले सांगितले मी? 2 जण. पहिले गौरी आणि दुसऱ्या गोपिका. पहा चरणच असे, गोकुळीच्या गौरिया म्हणजे गौरी लोकांना, त्याच्यानंतर गोपी, त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे गोधना. गायींनाही आनंद दिला. मला गवळ्यांना आनंद दिला, गोपिकांना आनंद दिला इथपर्यंत मान्य हो. गायींना कसा आनंद दिला पण? भगवान परमात्म्याने गायीला कसा आनंद दिला? गायीलाही वेगवेगळ्या पद्धतीने आनंद दिला भगवान परमात्म्याने. पहा तुम्ही, भगवान परमात्म्याच्या काही गाया आवडीच्या राहायच्या आणि त्या आवडीच्या गायांना भगवान परमात्म्याने जवळ घ्यावं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवावं, गोंजरावं. मला असं वाटतं काय भाग्यवान असते त्या गाया. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवावं, किती भाग्यवान असते त्या गाया. भगवान परमात्मा चरायला गेले, ते गाया चरायला गेल्या की भगवान परमात्म्यावर वळती आल्यावर भगवान परमात्म्याने काय करावं? वेणू वाजवावा आणि त्या वेणूचा आवाज ऐकून त्या दूरवर गेलेल्या गाया अशा आनंदाने उड्या मारत भगवान परमात्म्याच्या जवळ याव्यात. तृण चारा चरू विसरली. अजून काय झालं? गायी व्याघ्र एके ठाई झाली. गायी आणि वाघ एकत्र येणं शक्य नाही, पण भगवान परमात्म्याचे वेणूचा परिणाम गायी व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुदे निवांत राहिली. पक्ष्यांनाही आनंद झाला आणि एकमेकांमधला वैर भाव समूळ विसरली. हो वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे वेणू कवनाचा मायवाजे वेणू नादे गोवर्धन गाजे वेणू नादे गोवर्धन गाजे. हा वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे वेणू कवनाचा मायवाजे वेणू नादे गोवर्धन गाजे वेणू नादे गोवर्धन नादे गोवर्धन गाजे. भगवान परमात्म्याने गायींनाही आनंद द्यावा. गोपी गोधना सकला सगळ्यांना आनंद दिला. भगवान परमात्म्याने गोकुळातला असा घटक सोडला नाही की ज्या घटकाला आनंद दिला नाही. हे आनंद कोणी दिला? ज्ञानोबा सांगतात, बाप रखुमादी वरु विठ्ठले ते सुख सवंगडिया दिधले. ज्ञानोबा म्हणतात, बाप रखुमादेवीवर, रखुमादेवीचा वर असणारे भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्मा म्हणजे ते विठ्ठल. त्या भगवान परमात्म्याने विठ्ठलांनी ते सुख सवंगडिया दिधले. सवंगडी म्हणजे गोपाळ. गोपाळ राहिली होती. गौरी वेगळे, गोपाळ वेगळे. हे गौरी म्हणजे गोपाळांचे बाप गौरी आणि छोटे छोटे गोपाळ. हे सगळे गोपाळ भगवान परमात्म्याने जवळ करावेत आणि त्या गोपाळांनाही आनंद द्यावा. कसा आनंद? वेगवेगळ्या पद्धतीतून. प्रामुख्याने 2 पद्धतीच्या लीला सांगतो मी. एक खेळाच्या माध्यमातून आणि दुसरा आनंद दिला तो काल्याच्या माध्यमातून. भगवान परमात्म्याने गोपाळांच्या सोबत वेगवेगळे खेळ खेळावेत, गोपाळांना आनंद द्यावा. कोणकोणते खेळ आपण नंतर ते चिंतनामध्ये पाहणारच आहेत. कृष्ण चरित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावेत. भगवान परमात्म्याने गोपाळांना आनंद द्यावा, काला करावा. भगवान परमात्म्याने गोपाळांना आनंद द्यावा. पण तुम्हाला एक माहिती का, भगवान परमात्म्याने गोकुळातल्या सगळ्या घटकांना आनंद दिला, पण भगवान परमात्म्याने भेसळ केली नाही.
काय म्हणायचंय मला लक्षात घ्या. पहा, भगवान परमात्म्याने गोपिकांना आनंद दिलाय रास क्रीडेच्या माध्यमातून. सगळे काने उघडे ठेवून आहे का? मला काय सांगायचं लक्षात घ्या. भगवान परमात्म्याने गोपिकांना आनंद दिलाय रास क्रीडेच्या माध्यमातून, आणि भगवान परमात्म्याने गोपाळांना आनंद दिलाय काल्याच्या माध्यमातून. दोघांनाही आनंदच दिलाय. देणारा एकच आहे, घेणारे वेगवेगळे आहेत. एकीकडे गोपिका आहेत, एकीकडे गोपाळ आहेत. तसं नाही, एकीकडे गोपिका आहेत, एकीकडे गोपाळ आहेत. पण भगवान परमात्म्याने गोपाळाच्या काल्यात एकही गोपिका येऊ दिली नाही, ध्यानात घ्या. आणि भगवान परमात्म्याने गोपिकाच्या रास क्रीडेमध्ये एकही गोपाळ येऊ दिला नाही. सप्त्यात बयाचे कीर्तन ठेवणारे जरा ऐका. विठ्ठल मुळात स्त्रियांच्या परमार्थाला, याच्यातून कोणाचा गैरसमज होईल, माता भगिनीच्या परमार्थाला कोणाचाच विरोध नाही, कोणाचाच विरोध नाही. पण मग माता भगिनींचा परमार्थ असेल ना, मग काय हरकत नाही. पुरुष टाळकरी माता भगिनी राहा, कीर्तनकारही माता भगिनी करा, काय अडचण नाही. मृदंगही माता भगिनीने वाजवा. ऐकायला अशी पुरुष मंडळी पुढे बसतात ना, माता भगिनी पुढे बसा, आम्ही आमच्या मागे बसू, काय हरकत नाही. पण काला करू नये. काला करू नये म्हणजे भेसळ करू नये. भगवान परमात्म्याने हे शिकवलंय. संप्रदायातल्या मंडळींनी शान झालं पाहिजे, शान झालं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याजवळ असणारं जे अनुपम सुख आहे ते सुख गोकुळातल्या सगळ्या गोकुळवासियांना दिलं. ज्ञानोबराय वर्णन करतात. बाप रखमादी उर विठ्ठले ते सुख सवंगडिया दिदले, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. मधली चाल म्हणायची का? नको ना. विठोबा रखुमाई ध्यानी ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. भगवान परमात्म्याने आपल्या जवळ असणारं निरुपम सुख, अनुपम सुख त्या ठिकाणी गोकुळवासियांना दिलं. सर्व घटकांना भगवान परमात्म्याने ते सुख दिलं. तेच सुख आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं या काल्याच्या माध्यमातून एवढाच या निमित्ताने या अभंगाचा भाव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. काल्याची कीर्तन सेवा आहे. उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये जे काही लीला केल्या त्या लीलांचं चिंतन आपण पाहणार आहोत. भगवान परमात्म्याने चरित्र करताना वेगवेगळ्या ठिकाणी चरित्र केलंय, पण त्यातलं प्रामुख्याने आपल्याला गोकुळातलं चरित्र पाहायचंय. गोकुळामध्ये चरित्र करताना भगवान परमात्म्याने कोण पद्धतीचं केलंय तुकोबराय सांगतात. ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे. भगवान परमात्म्याने दोन अवस्थेमध्ये चरित्र केले. एक रांगताना चरित्र केले आणि एक गोधने राखताना चरित्र केले. रांगताना चरित्र जरा भगवान परमात्म्याच्या चरित्राचा गोषवारा घेऊ. भगवान परमात्म्याचा अवतार मथुरेमध्ये झाला वसुदेव आणि देवकीच्या पोटी. पोटी म्हणजे भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. त्याच्यानंतर वसुदेवांनी भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणून ठेवलं. तिथून माया घेऊन निघाले मथुरेमध्ये. तिकडं कंसाने ते मायेला मारण्याच्या उद्देशाने आपटणार. तोपर्यंत माया हातीची निष्ठून गेली. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मथुरेतला इतिहास आपल्याला पाहायचा नाही. गोकुळामध्ये काय झालं, दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपिका उठल्या. रात्रीच्या वेळेला यशोदा मातेचं बाळंतपण झालंय सगळ्यांना माहिती होतं, परंतु
नेमकं मुलगा झालाय का मुलगी झालाय हे मात्र स्पष्ट झालेलं नव्हतं. काहीतरी अंधार असेल पण स्पष्ट झालेलं नव्हतं. मुलगी आहे की मुलगा आहे. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उजाडला म्हणजे कार्तिक श्रावण वद्य नवमीचा सूर्य उजाडला आणि सूर्योदय झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्या कोणीतरी दासदाशी असतील, दासदाशीनं पाहिलं, अरे बापरे यशोदा मातेला तर मुलगा झाला. यशोदा मातेला मुलगा झालाय. नंद बाबा आणि यशोदा मात्यांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते, बरेच दिवस मूलबाळ नव्हतं. परंतु बऱ्याच दिवसानंतर नंद बाबा आणि यशोदा मातेला मुलगा झाला. त्या दासदासींना आनंद झाला आणि मग आनंद खरं तर नंद बाबा आणि यशोदा माता म्हणजे गोकुळचे राजे आहेत, गोकुळचे मालक आहेत आणि त्यांना मुलगा झाल्याबरोबर त्यांना आनंद झाला. आई वडिलांना आनंद झाला यात नवल नाही, पण त्या गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत ना त्या गोपिकांनाही आनंद झाला. आणि मग त्या गोपिका एकीला माहिती झालं का मग तिनं सांगावं, अगं बाई तुला माहितीये का गवळण. तसं नाही, तसं नाही, सगळ्या गवळणी म्हणल्या पाहिजे हा माझ्या मागच्या पुढच्या सगळ्या गवळणी. आता पाहू कोण कोण गोकुळात होतं तेव्हा गवळणीत आणि कोण कोण पुतनाच्या पार्टीत होत्या. ज्यांना म्हणता येणार नाही त्या मथुरीत असल्या पाहिजेत राक्षसिणीच्या पार्टीत, आणि ज्या म्हणतील व्यवस्थित त्यांची प्रॅक्टिस आहे ना तेव्हापासून. बघू गोपाळ सगळे शांत बसा. हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मागच्या गवळणी थोडस सावकाश म्हणा, माझ्या कानात जास्त आवाज खणकायला लागला तुमचा. काय तुम्ही काय नाही, तुम्ही आपल्या पार्टीचे आता असं करू नका. सगळीकडून आवाज आला पाहिजे, पुढून पाठीमागून सगळीकडून. परत एकदा संधी. हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणा म्हणा जरा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तुम्हाला काय वाटतं फक्त गवळणीलाच आनंद झाला होता? गोपाळांना आनंद नसन झाला? गोपाळांना झाला असेल ना? पाहिजे का गोपाळांना किती आनंद झाला होता? आता फक्त गोपाळा सगळ्या सावध. गोपाळ म्हणतो गोपाळाला पुत्र झाला यशोदेला. पडझड होऊन देऊ नका. आताशी उपमुख्यमंत्री झाल्यात त्या. आपण असं माग माग सरकत राहिलो ना कठीण होईल. परत परत हा परत एक संधी. मोठ्याने आवाज आला पाहिजे मोठा. गोपाळ म्हणतो गोपाळाला पुत्र झाला यशोदेला. पाठीमागच्या गोपाळाला काही घेणं देणंच नाही दिसत. त्यांना म्हटलं असं आपण नाहीतच यांच्या पार्टी, आपण बाहेर मंडपाच्या बाहेर. जरा सगळ्यांचा आवाज येऊ द्या, मला कळू द्या कोण कोण गोपाळ होते कोण कोण. हा गोपाळ म्हणतो गोपाळाला पुत्र झाला यशोदेला. सगळ्यांना गोकुळवासियांना आनंद झाला. मग ते एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंठ वडे. सगळ्यांनी माता भगिनींनी ताटामध्ये सुंठ वडे घेऊन एकमेकीला वाटू लागल्या. अर्थात सगळ्यांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. कसा आनंद साजरा केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद केला. आपण ऐका, गोकुळातला आनंद फार दिवस टिकला नाही. 5 दिवसाचे भगवान परमात्मा झाले. गोकुळामध्ये त्या कंसाने एक राक्षसीन पाठवली. काय बरं नाव तिचं? पुतना मावशी. पुतना मावशी पाठवली. त्या पुतनाबाईंना चांगलं रूप धारण केलं. सगळे छोटे 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 बालक मारत आली. भगवान परमात्म्याकडे आली. भगवान परमात्म्याने तिचा कार्यक्रम केला. आपल्याकडे वेळ कमी, पटपट पटपट घेतो मी पुढं. मग भगवान परमात्म्याने फक्त पुतनाच मारली नाही तर काग बगरिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अनेक राक्षस भगवान परमात्म्याने नुगडता बालपणाची फुली जेणे मी अदानवी सृष्टी केली. ऐका, मी अदानवी सृष्टी केली. भगवान परमात्म्याने बालपणीच सगळे दैत्य मारले, बरेचसे दैत्य मारले. भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले. आता बालपण भगवान परमात्म्याने सोडून
भगवान परमात्मा रांगू लागले. काय भगवान परमात्म्याचं विशेष असेल पहा. भगवान परमात्मा रांगतात तर संत वर्णन करतात. तळवे तळहात, हा वरच्या स्वरात. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं करावी. डाव्या गुडघ्याने भगवान परमात्म्याने रांगावं. भगवान परमात्म्याने रांगता रांगता माती खावी. गोपाळांनी येऊन सांगावं. यशोदा मातेने धरावं कृष्णाला. कृष्णा माती खाल्ली का? आई म्हणतो, कृष्ण म्हणतो, आई मी नाही पाहिली माती, खाल्ली नाही. यशोदा मातेने विचारलं, कृष्णा कृष्णा माती खाल्ली का रे तू? हे कृष्ण आहे का राधा आहे? हे 5 वर्षाचा कृष्ण आहे का नाही? कोणाकडं कुठे आहे? द्यावर पाठवून इकडं. झोपला होय? त्याला सांगा पुतना आली. यशोदा मातेने कृष्णाला धरावं. ए कृष्णा इकडे चल चल चल. आपल्या काय चल 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 पटकन चल पटकन. आला आला. थोडक्यात हे तुमच्या गावातला नाहीच. कृष्णा यशोदा मातेने असं धरावं. ए कृष्णा इकडं बघ. कृष्णा तिकडं काय बघतो? माती खाल्ली. कृष्णाने सांगावं, आई मी माती म्हणजे काय ग? याला माती माहित नाही. लहानपणी ज्यांनी बऱ्याच जणांची माती केली, याला माती माहित नाही. माती म्हणजे काय ग? कृष्णा खोटं बोलतो. माती खाल्ली नाही. आई माती खायचं लांब, मी नाही पाहिली माती. आई ग आई नाही पाहिली म्या 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 माती. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलितो खोटं बोलितो बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो खोटं बोलतो बळीराम दादा. देवाचा माझा वरती. आई ग आई नाही खाल्ली म्या माती. आई ग आई नाही पाहिली 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 म्या माती. यशोदा मातेला भगवान परमात्मा, आई मी माती पाहिली नाही. अरे मग हे गोपाळ, हे कृष्णा, हे बाकीचे गोपाळ खोटं बोलतात का काय? मग कृष्णाने सांगावं, आई काय झालं? हे सगळे गोपाळ माझ्याकडे आले कीर्तनाच्या अगोदर आणि मला म्हणले, कृष्णा दही दूध चोरोनी दे सर्वांना, आईसे मज सांगता ती. मला म्हणले दही दूध चोरून आम्हाला खाऊ घाल. मी गोपाळांना सांगितलं, अरे गोपाळांनो चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये. गोपाळांनी सांगितलं, तू चोरी करीत नाही का? थांबतोय मागे इडीच लावतोय आपलं. आय तुझं नाव आईलाच सांगतो म्हणे, आईला सांगतो म्हणे. आणि म्हणून माझ्याविषयी कारस्थानं रचायला लागली.
अरे कृष्णा, गोपाळ खोटं बोलतील मान्य आहे मला, पण तुझा सख्खा भाऊ हा बलराम दादा. आई तुला काय सांगायचं, बलिरामही जो भेटला तोही माझा पक्षपाती. तू माझी जास्त लाड करते ना. बलराम दादाला आपल्या भाषेत सांगायचं झालं, बलिराम दादाला खपत नाहीये. शब्द ऐक, खपत नाही तुमच्याकडे. हा, जो तो माझ्यावर बलिराम दादा, त्याला वाटतं हा माझ्या नंतरचा नाही, यालाच जास्त जीव लावते, म्हणून तो माझ्याविषयी कारस्थान रचत राहतो. आई यशोदा मातेला पटलं. भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले, ह्या गल्लीतून त्या गल्लीत जायला लागले. भगवान परमात्म्याला मित्र झाले. भगवान परमात्म्याने सगळे मित्र पाहिले. ए मित्रांनो, तुमच्या अशा काय सगळ्यांचे हातपाय काढे आणि ढेरी वाढे असे काय झाले. ते गोपाळ सांगू लागले, कृष्णा काय सांगायचं म्हणे तुला, आमच्या घरी एवढ्या मोठ्या गाया, पण सगळ्या गायाचं दूध, दही दूध डेलीला, चटणी भाकल डेलीला, आम्हाला दूधच नाही खायला. भगवान परमात्मा सांगितलं हे चुकीचं आहे. आपल्या हक्काचं आपल्याला मिळालंच पाहिजे. मला वाटतं भगवान कृष्णाचं चरित्र हे फक्त एक चरित्र म्हणून पाहू नका. भगवान परमात्मा हे क्रांती पुरुष आहेत. सर्वसामान्याला हक्काचं मिळवून देण्याकरता पहिलं जगातलं बंड भगवान कृष्णाने उभारलेलं आहे. पहिलं जगातलं बंड. हे आंदोलन आता निघाले. भगवान परमात्म्याने तेव्हा मूळ स्थितीच्या विरुद्ध बंड पुकारलंय, सर्वसामान्यांना अधिकार मिळवून देण्याकरता. हे फक्त भगवान परमात्म्याच्या चोऱ्या खोड्या याच्यावर वरवर बघू नका, त्याच्यातला आतला भाव जाणून घ्या. आपल्या हक्काचं आहे, आपल्याला मिळालंच पाहिजे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याने सांगितलं काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करायच्या, चोऱ्या करायच्या. ते सांगू लागले, कृष्णा अरे तूच सांगत होता ना रे चोऱ्या करणं पाप आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं शास्त्र शिकीत बसू नका. मला जे शास्त्र तुम्ही मला सांगू राहिले ना ते मी स्वतः तयार केलंय. कोणी तयार केलंय शास्त्र? माझ्यापासूनच तयारी. तुम्ही मला शास्त्र शिकवता. अरे चोऱ्या करणं पाप आहे, पण कोणाच्या घरी, दुसऱ्याच्या घरी. आपल्याला दुसऱ्याची तर चोरी करायचीच नाही ना. आपण हे एवढे गोपाळ आहेत ना, आपण सगळे आपल्यातच नम्र लावायची. आज ह्या गोपाळाचं घर, उद्या त्या गोपाळाचं घर, परवा त्या गोपाळाचं घर, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गोपाळाचं घर, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गोपाळाचं घर. आणि मग जेव्हा ज्या घरी आपण चोरीला जाणार त्या घरचा मालक आपल्या सोबत असणार ना. का रे पेंदे, तुझ्या घरचा मालक कोण आहे? पेंदे सांगितलं मीच आहे ना. अरे मग तू आहे म्हटल्यावर मग काय अडचण आहे, मग चोरीचा पाप लागत नाही, चालतंय. भगवान परमात्म्याने नम्र लावले आणि झाल्या ना चोऱ्या सुरू गोकुळामध्ये. आता चोऱ्या भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या. गवळणीने काही दिवस ऐकून घेतलं, पाहिलं, पण गवळणींना काय त्रास सहन झाला नाही. एका घरची गवळण म्हणते तिनं पाहिलं तर ते दुधानी पालती घातली होती. पाहती गवळणी तवती पालती दुधानी. तिनं विचारलं का ग कोणी केलं हे? म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली करे. कोणी केलं हे? तिनं दुसरीनं सांगितलं अगं तुला माहिती ना तो नंद बाबाचा तो पोरगा त्यांनी चोरी केली म्हणे. ती म्हणली अगं एखाद्या लहान लेकरावर असं नाव घेऊ नये. तिनं सांगितलं बाई तुला माहित नाही अजून, त्याच्याशिवाय हे काम नाही कोणाचं. त्यावी न हे नासी नवे दुसरी आईशी. त्याच्याशिवाय हे काम कोणाचं नाही. कोणी आणलं का त्याला? तो नाही का म्हणे सवे तो काय मेला शिवी देतात तू करू तो मेला. त्यांनी आणलं म्हणे. त्यांनी अगुण आणला निर्गुण होतं म्हणे ते. त्यांनी आणलं स्वरूपाला म्हणे, रूपाला आणलं. निर्गुण होते सगुणाले यशोदेने खेळविले गे बाई वेडावले गे बाई. भगवान परमात्म्याच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारचे कारस्थान रचले गेले. सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या आणि गवळणीने विचार केला अरे 12 वाजले ना, कुठपर्यंत सहन करायचं याचं. मग चला आता याच्या आईजवळ घराने सांगू. आणि असं म्हणून सगळ्या गवळणी यशोदा मातेकडे आल्या. यशोदे मातेकडे आल्यानंतर दारातून यशोदा मातेच्या दारामध्ये उभा राहिल्या आणि यशोदेला हाक दिली. यशोदे अगं ए यशोदे. यशोदा माता आतमध्ये काम करत होत्या. यशोदा मातेने पाहिलं 50 वर्ष झाले लग्नाला. किती? 50 वर्ष. पण या 50 वर्षात अख्ख्या बारड गावातल्या एकाही बाईची हिंमत झाली नाही मला एकेरी नाव हाका मारायची. सगळं गाव पाटलीन बाई म्हणतं. आणि आज असं काय झालंय, मला एकेरी नाव हाका मारायला लागल्यात यशोदे यशोदे.
काय झालं यशोदा मातेला राग आला. यशोदा माता त्यांच्यातल्याच होत्या. यशोदा मातेने असा पदर असा कमराला खावला, बाहेर आल्या आणि यशोदा मातेने सांगितलं, काय ग आल्या मोठं कारण घेऊन माझ्याकडं कशाला आल्या? त्या सांगू लागल्या, अगं यशोदे ऐक, ऐके ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, आता यासी बांधीन. सगळ्या गवळणी सांगू लागल्या आणि गवळणी म्हणू लागल्या, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशी येल्या आमुच्या सुना. सगळ्या गवळणी सांगायला लागल्या. यशोदा मातेने पाहिलं, बापरे, अरे एवढ्या मोठ्या गवळणी सगळे एकत्र बोलायला लागले. यशोदा मातेला काही व्यवस्थित ऐकू ये ना, सगळे सोबत बोलायला लागल्यावर यशोदा मातेने सांगितलं वाट्यावरून, ए थांबा थांबा थांबा, काय ग अंगणवाडीतले लहान लेकरांनी आरडा लावलाय, तुम्ही काय बोलता मला कळाना, मला काय म्हणायचंय तुम्हाला कळाना, असं नका सांगू. मग एक रांग करा म्हणे, रांग करा आणि प्रत्येकाने एकीकीनं सांगा काय कारण आहे ते. मग असं म्हटल्याबरोबर भरा 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 सगळ्या गवळणींनी काय केली, रांग केली, एकामागे एक उभा राहिल्या. आणि मग एक एक गवळण सांगू लागली. पहिली गवळण सांगू लागली, गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तुप लोणी, फोडिली अवघी विरजनी, हागे बाई आम्हासी आवरेना, हागे बाई आम्हासी आवरेना. यशोदे अग ये यशोदे, बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना, यशोदे बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना, यशोदे बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना, यशोदे बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना. पहिली गवळण गाण्याला सांगू लागली. ती सांगू लागली, अगं यशोदे तुला कृष्ण आला, मग सगळ्या दही दूध लोणी खाल्लं, बरं खाय ना का खाय करताचे, पण जे दुसऱ्या दिवशी दया करता विरजन ठेवलं होतं ना, बारीक बारीक बारीक, ते सगळं विरजन फोडून टाकलं. फोडिली अवघी विरजनी. सांग तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. कुठपर्यंत धिंगाणा सोसायचा? कोठवरी सोसू धिंगाणा. पहिली गवळण सांगत होती, तिच्या मागे गंगूबाई उभा होती. गंगूबाईने सांगितलं, तू साबाई मला वाटलं तुझं मोठं कारण असेल, एवढ्या लांबून आली तू त्या गल्लीतून ह्या गल्लीत कृष्णाचं कारण करायला. काय तर म्हणे, माझं दही दूध तूप लोणी खाल्लं आणि विरजन फोडून टाकली. सर बाजूला तू साबाई. गंगूबाई पुढे आली आणि मग गंगूबाई बोलू लागली, दुसरी आली धावत, याने बाई काय केली वात, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली वात. काय केलं? मुखाची मुख कुंभण येत, गळ्यामध्ये हात घालीत, मुखाचे मुख कुंभण येत, गळ्यामध्ये हात घालीत. माझ्या मुखाला मुख लावलं, तोंडाला तोंड लावलं, चुंबन दिलं, माझ्या गळ्यामध्ये हात टाकला आणि पळून जायला लागला. पळून जायला लागले, मी त्याला धरायला गेले तर धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना. यशोदे बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना, यशोदे बाळ तुझा काना कोठावर चोचुरी काना. दुसरी बाई गवळण, ती गंगूबाई गारणं सांगत होती. तिच्या माग चंद्रभागाबाई उभं होती. चंद्रभागाबाई म्हणली, गंगू मला वाटलं तू शिजं गारणं साध तुझं भारी असेल, तू ही असंच गारणं घेऊन आली सर बाजूला. आणि मग ती पुढी चंद्रभागाबाई पुढे आली आणि ती सांगू लागली, यशोदे या दोघींचं काहीच नाही म्हणे गारणं, माझं गारणं तर लई वेगळंच आहे. तिनं विचारलं, बाई बोल आता तुझं काय गारणं आहे? तिसरी आली धावूनी, याने बाई काय केली करणी, तिसरी आली धावली, याने ग बाई काय केली करणी. पत्नी झाली माझी वेरी, दोहीची गात देवोनी,
त्या ठिकाणी तिसरी गवळण सांगू लागली, पतीची दाढी आणि माझी विणी दोन्हीची गाठ मारली. गाठ तोडायला गेले तर तुटत नाही, सोडायला गेले तर सुटत नाही, जाळायला गेले तर जाळत नाही, कापायला गेले तर कापत नाही. सांग बरं काय करायचं? सरकली बाजूला. आणि त्या मागच्या सगळ्या गवळणींनी विचार केला, बाबा 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 आम्ही एवढ्या जणी आणि प्रत्येकीने एकेकीचं गारणं सांगायचं म्हणत, हा बाबा काल्याला 5च वाजील, एवढे पुढं गारणं. मग सगळ्याच्या सगळ्या गवळणी सोबत आल्या आणि सगळ्या गवळणी सांगू लागल्या, मिळून अवघ्या गवळणी जातो आम्ही गोकुळ सोडून, आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. हे बाई आम्हासी पाहावे ना, हे बाई आबाजी पहावे ना. दे बाळ तुझा तारा तुझवर तुझो दिसला तुझा तारा तुझवर तुझो दिसला. सगळ्या गवळणी सांगितलं, यशोदे तुला मान्य नसलं ना, मिळवणी अवघ्या गवळणी येते नंदाच्या अंगणी, तुला तुझ्या पोराच्या खोडी मान्य नसले ना, मग एक काम करतो, आम्ही जातो आम्ही गोकुळ सोडून. आम्ही गोकुळ सोडून जातो, आमच्या सुना घेऊन जातो, लिकीबाजी घेऊन जातो. का? आता हे तुझ्या कृष्णाच्या खोड्या ना आमच्या डोळ्याला पाहवत नाही म्हणे. आता पाहवत नाही, नको आता राहायचंच नाही आम्हाला. इथपर्यंत गेलं प्रकरण. पण ती यशोदा माता असते ना, यशोदा माता बसवायचा का? बस बाबा बस. म्हणा ती उभा राहिल्या झोपून पडायचं. यशोदा मातेने सगळ्याची गारणी ऐकली. इथपर्यंत प्रकरण गेलं, आम्ही गोकुळ सोडून जातो, मग राहा तू तुझा दिवटाच, आम्हाला राहायचंच नाही गोकुळात. पण ती यशोदा माता होती. यशोदा माता म्हणजे खरी आई. खरी आईच्या नजरेमध्ये नेहमी स्वतःचा तो बाब्या, लोकांचं ते कार्ट. यशोदा मातेला पटलं नाही. यशोदा मातेने सांगितलं, का ग तुम्ही आल्या सगळ्या माझ्याकडे, जस काय तुम्हाला पोरं बाळच नाही तर तुमचे पोरं बाळ काय सगळे स्थितप्रज्ञ जन्माला आले काय? खोड्या करीत नाहीत का ते? अगं यशोदे आमचे पोरं खोड्या करतात, पण मर्यादेत करतात. तुझ्या पोराच्या संगतीनं आमचे पोरं बिघडले. कुठे तो? कुठे 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 कुठे? मग यशोदा मातेने असं कृष्णाला आतून बोलवलं, कृष्णा, ए कृष्णा, इकडे बा, इकडे इकडे इकडे, चल 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 चल. आला कृष्ण, आला कृष्ण, बसला. यशोदा मातेने असं कृष्णाला घ्यावं पुढं आणि यशोदेने सांगावं, काय ग गवळणी हो, तुम्हाला काही वाटलं पाहिजे, थोड्याफार तरी लाज आहेत का? लाजा आल्या माझ्या कृष्णाचं गारणं घेऊन. अग ए कृष्णा, ए ए त्याला इकडे आणा, इकडे इकडे इकडे. तिकडून आला गोट्या खेळून, कुडून इकडे 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 घ्या त्याला. यशोदा मातेने कृष्णाला पुढे घेतलं आणि यशोदा माता सांगू लागली गवळणीला, ज्या कृष्णाचं गारणं करताना ते पहा ना, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी. हो, अरे तुम्ही ज्याचं गारणं करताना ते माझं एवढं एवढं बाळ सगुण गुणाचे ताने, एवढं गोजिरवान बाळ दिसतं आणि तुम्ही त्याचे गारणे करायला लागल्या. ज्याचे गारणे करत ते आहेच केवढं, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे, का लटकाच घेताळ गे गोकुळच्या. हो, अरे 5 वर्षाचं बाळ माझ्या अंगणातच खेळतं आणि तुम्ही लागल्या सांगायला ही गल्ली सोडून त्या गल्लीत आलं आणि आमच्या घरी चोरी केली. तुम्हाला काही वाटलं पाहिजे? माझं बाळ एवढं एवढं, 6 वलागे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा आणि तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळचा. तुम्ही एवढ्या मोठ्याल्या जाड जाड आणि तुम्ही आल्या माझ्या कृष्णाचं गारणं घेऊन. थोडं फार तरी काही वाटलं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्हाला काय वाटतं मी पाहत नाही काय? मला सगळं माहितीये. अगं परवा माझा कृष्ण
तुमच्या पोराईसोबत गोट्या खेळत होता तर तुम्ही लपून याची गोटी लागे याचे पाठी ही एवढीच गोटी गे गोकुळच्या नादी. अगं माझा कृष्ण गोट्या खेळत होता तर तुम्ही याची गोटी लपवली. सांगा, खोटा बोल नका. लपवली दिग नव्हती गोटी. हा गप काय बसले? बोला ना आता, बोला. त्यांना वाटलं आपण यशोदेकडे गाराने घेऊन आलो आणि डाव तर आपल्यालाच पलटला. बोला ना आता. मी तर कृष्ण नाही तर खरं खोटं केलं असतं म्या. लपवली तिकडे नव्हती. मग जर गोटी लपवली तर मग गाराने घेऊन कशा आल्या? बरं हे एक गारण आहे का? त्याच्या आदल्या दिवशी माझा कृष्ण तुम्ही लपून याचा भावरा आल घेता अशा रंगधारा तुम्ही 12 गजच्या बारा गे गोकुळच्या नादी. हो माझा कृष्ण त्याच्या आदल्या दिवशी भावरा खेळत होता. तुम्ही याचा भावरा लपून ठेवला, बरोबर ना? तुम्ही याचा चेंडू लपून ठेवता, याची गोटी लपून ठेवता, याचा भावरा लपून ठेवता. याला खेळू देत नाही. हा कुठं दिसला गेला पटकन उचलून घेता, याच्या पप्प्या घेता आणि आल्या गारानं घेऊन तुम्ही जा माग. सगळ्या गवळणीचा नाईलाज झाला. ज्या कोर्टात याचिका घेऊन गेलो त्या कोर्टाने याचिका फेटाळून लावली. नाईलाज झाला. आता काय करावं, कोणत्या कोर्टात जावं? नाईलाज झाला. गेल्या माग भगवान परमात्म्याने विचार केला, आपली आई भोजी आहे म्हणे. भोजी आपली आई. जर आपल्या आईला असं कळलं नाही ना लवकर तर आईला आपण चोऱ्या करतो हे मान्य होणार नाही. आई आपल्याला वनात पाठवणार नाही. वनात पाठवल्याशिवाय काला होणार नाही आणि काला झाल्याशिवाय कीर्तन संपणार नाही. मग भगवान परमात्म्याने विचार केला, आता 12 वाजून 10 मिनिटं झाले, भरपूर दिवस झाले. आता जरा एकदा काय करावं लागेल, आईला दाखवावं लागेल आपला प्रताप. मग भगवान परमात्म्याने दुसऱ्या दिवशी दुपारी मीटिंग भरवली सगळ्या गोपांची. गोपान सांगितले, ए गोपांनो, हो म्हणा सगळे, गोपांनो. हो लय भुका लागल्या दिसत्या गड्या. जरा मोठ्या आवाजाला, गोपांनो, हो आज आपल्या सगळ्यांना निमंत्रण जेवणाचं. कोणाच्या घरी? आपल्या घरी. असं म्हणल्यावर सगळे गोपाळ आनंदी झाले. वा वा रे वा, आज कृष्णाच्या घरी. कृष्णाच्या घरी जेवायला. वा वा, चांगलं आहे. काय नाही, किती व्हायचं याचा कृष्णा? बरोबर रात्री 12 वाजता वाड्याच्या दरवाज्यात उभा राहा. कृष्ण सांगतोय, माझ्या दरवाज्यात येतात. बरोबर रात्री 12 वाजता वाड्याच्या दरवाज्यात उभा राहा. आई वडील झोपल्यानंतर मी वाड्याचा दरवाजा आतून उघडतो, सगळ्यांना आतमध्ये घेतो. चालतंय. रात्री बरोबर सगळे 12 वाजता सगळे गोपाळ जमा झाले बरोबर कृष्णाच्या दारामध्ये वाड्याच्या दरवाजासमोर. आई वडील झोपले, नंद बाबा यशोदा माता झोपल्या. बरोबर भगवान परमात्मा हळूच उठले. वाड्याचा दरवाजा उघडला. सगळे गोपाळ आतमध्ये घेतले. गोपाळांनी कृष्णाचं घर पहिल्यांदाच पाहिलं. हातून पाहिलंच नव्हतं, बाहेरूनच फक्त. बब 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 कृष्णा अरे केवला मोठा वाला, केवला मोठा वाला. कृष्ण सांगितले, ए बोल नको, गप गप बोल नको. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्हाला पोटभर खायचंय ना? पोटभर खायचं बोलायचं नाही. गप बोल नको, बोल नका, बोल नका. कोणी पोटभर खायचंय ना? मग याल तरी या रे लागे, अवघे माझ्या माग 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 या. मग आजी देतो पोटभरी, पोटभर देतो आज. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही ना कृष्णा अरे बास भरलं पोट, तोपर्यंत देतो. फक्त नियम पाळायचा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणासोबत बोलू नका. बर चालतंय. मग एका एका गोपाळाला कृष्णाने विचारावं, ए वाकड्या काय आवडतं तुला? त्याने सांगावं, कृष्णा मला दूध आवडतं. भगवान परमात्म्याच्या घरी 1 कोटी गाया, वेगवेगळ्या टाक्यामध्ये वेगवेगळे भरलेलं. दह्याच्या टाक्या वेगळ्या, दुधाच्या वेगळ्या, ताकाच्या वेगळ्या, लोण्याच्या वेगळ्या. भगवान परमात्म्याने वाकड्याला विचारावं काय आवडतं? त्याने सांगावं, कृष्ण मला दूध आवडतं. भगवान परमात्म्याने असा वाकड्या धरायचा शेंडीला, उचलला का टाकला दुधाच्या टाक्या. अरे अरे कृष्णा थांब, माझी आंघोळ राहिली होती. कृष्ण सांगा त्याच्यातच कर, त्याच्यातच आंघोळ कर. ए बोबड्या तुला काय आवडतं? कृष्ण मला बोबडा होता ना, मला ताक आवडतं. बर धरला बोबड्या का कृष्णाने ताकाच्या हौदात टाकावा. ए खुड्या तुला काय आवडतं? मला दही आवडतं. धरला का दह्याचे. ए मुड्या तुला काय आवडतं? हे मी नाव म्हणायचे नाही सांगता.
वाकडे बोबडे खुडे मुडे एक लुडे हे गोपाळाची नाव आहेत. हे खरे नाव नाही तर दाखल्यावरचे. हे नाव कोणते आहेत माहिती का? आपले नाव. आपले नाव म्हणजे कळतात का? टोपण नाव. ते टोपणही म्हणता येत नाही. तो टोपण नाव म्हणजे कशाला म्हणतात टोपण नाव? घरचे ज्या नावाने हाका मारतात त्या नावाने. समजा एखाद्याचं नाव वेगळंच असतं पण मग त्याला घरचे म्हणतात भैया, ते टोपण नाव झालं त्याचं. बाळू हे झालं टोपण नाव. दाद्या हे झालं टोपण नाव, पण त्याचं दाखल्यावर वेगळंच असतं. पण तुम्हाला एक माहिती आहे का, याच्या व्यतिरिक्त एक नाव असतं ते फक्त त्याच्या फ्रेंड सर्कलला माहीत असतं. ते लक्षात येईल आता तुमच्या जे मित्रमंडळ आहे ना त्यांच्या लक्षात येईल. ते एक स्वतंत्रच नाव असतं. ते कोणालाच माहीत नसतं. फक्त त्याचे जे फ्रेंड सर्कल जे मित्रमंडळ आहे ना त्यांनाच माहीत असतं ते तसे नाव आहे. आणि मग ते विचारायचं ए मुड्या तुला काय आवडतं? त्याने सांगावं कृष्ण मला ताक आवडतं. धरा ताकाच्या होता. असे सगळे गोपाळ 4-5 ताकाच्या याच्यात, 4-5 दह्याच्या याच्यात, 4-5 दुधाच्या याच्यात, 4-5 लोण्याच्या याच्यात, ज्याला जे पाहिजे त्याच्यात टाकले. शेवटी भगवान परमात्मा राहिले. भगवान परमात्मा कोणत्या हौदात गेले असते बरं? काय आवडतं भगवान परमात्म्याला? लोणी आवडतं. भगवान परमात्मा लोण्याच्या हौदात गेले. आणि मग रात्री 12 वाजता सुरू झालं हौदात. धपाधप धपाधप ते दह्यात लोण्यात पोहायला लागली. 12:30च्या दरम्यान यशोदा मातेला जाग आली. जाग आली तारे कृष्ण नाही. कृष्ण गायब झाला. कुठे गेला कृष्ण? यशोदा मातेने दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा उघडाच. बाहेर जायला लागल्या. आवाज आला कशाचा तरी. काहीतरी धप धप आवाज येतोय. कुठून येतोय? कानोसा घेतला लक्षात आलं. दह्या दुधाच्या टाक्यातून आवाज येतोय. जवळ गेल्या टाक्यातूनच आवाज येतोय. हळूच असं दुधाच्या टाकीत डोकून पाहिलं. कोणी? यशोदा मातेने डोकून पाहिलं तर आतमध्ये पेंद्या सापडला. असं शिंडीला धरून यशोदा मातेने बाहेर काढलं. ए पेंद्या, ए बिनलाज्या, तुला काही लाज आहे का? तू खुशाल आमच्या घरी चोरी करायला आला. दुपारी तुझी आई आली होती माझ्याकडे माझ्या कृष्णाचं गाराणं घेऊन, आणि तू चोरट्या तूच आमच्या घरी चोरी करायला आला. तो पेंद्या बोलू लागला यशोदा मातेला. यशोदा माता खबरदार, मला चोर म्हणायचं नाही. काय म्हणला? खबरदार, मला चोर म्हणायचं नाही. यशोदा मातेने सांगितलं वा रे वा, चोर तो चोर आणि वर शिरजोर. माझ्या घरी चोरी करायला तर आला आणि म्हणतो चोर म्हणायचं नाही. तुला चोर नको म्हणू का जावई म्हणू काय? चोर घरी चोरी करायला आला, सापडला, आणि आपण जर त्याला चोर म्हणलो तर त्याला राग आल्यावर तो म्हणला खबरदार मला चोर म्हणायचं. मग काय म्हणायचं त्याला? चोरच म्हणावं लागेल ना चोराला. त्याने सांगितलं यशोदा माता मला चोर म्हणायचं नाही. परत एकदा समजून सांगतो मला चोर म्हणायचं नाही. यशोदा माते सांगितलं अरे बाबा चोर नाही म्हणायचं, मग तुला काय म्हणू नेमकं? त्याने सांगितलं मी चोर नाहीये. मग कोण आहे तू? मी निमंत्रित पाहुणा आहे. कोण आहे? निमंत्रित पाहुणा आहे. यशोदा मातेने सांगितलं कोणी दिलं तुला निमंत्रण? घराच्या मालकाने दिलं. कुठं आहे मालक? ती काय लोण्याच्या टाकीत. यशोदा मातेने पेंद्या सोडला. लोण्याच्या टाकीत डोकावून पाहिलं तर आपलं कॅलेंडर आतमध्ये. यशोदा मातेने शेंडीला धरून बाहेर काढलं. कृष्णाला सांगितलं कृष्णा अरे काय खोड्या करतो? सगळे गोपाळ घेऊन आला तू, सगळे घरात सगळं दही दुधाची नासडी केली. अरे कुठपर्यंत खोड्या करतो? 12:30 वाजत आले ना, बाद झाले ना आता खोड्या. काही गाया काही शाळा बिळा शिकतो का नाही? भगवान परमात्म्याने सांगितलं आई काय शिकायचं? अरे काही वेदाचा अभ्यास करावा. भगवान परमात्मा सांगितलं वेदाला विचार कोणी शिकवलं? येण्याची पडवणी वेद केला शहाणा. माझ्यापासून वेदांची निर्मिती आहे. मी काय वेद शिकणार? अरे मग काहीतरी शिक ना. मी एकच शिकतो. मी काय करतो? गाया वळायचं शिकतो. गाया घेऊन जातो. चालतंय बाबा ते कर. पूर्वीच्या काळात तसंच होतं. आता शाळेचं कंपल्शन करतात. पूर्वीच्या काळात घरात 5-6 पोर राहायचे आणि मग ते सगळेच शाळा शिकवायची. घरची परिस्थिती नव्हती. मग काही जण एखाद्या व्यवसाय टाकून द्यायचे, काही जण नुसते बाजार हाटाला, काही जण नुसते गुरा माग, एखादा नुसता शेतीत. एखाद्याला शाळा शिकवली जायची. नाही हे जरा बरं आहे त्याला शाळा. कृष्णा तुला काय करायचं ते कर, पण कर काहीतरी, चोऱ्या करू नको. भगवान परमात्मा सगळ्या गोपांना सांगितलं ए गोपांनो आपण सगळ्या गाया घेऊन उद्या काय करू? वनामध्ये जाऊ. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ पहाटेच्या वेळेला भल्या पहाटे आपापली शिदोरी घेऊन सगळ्या गाया घेऊन भगवान परमात्म्यासोबत वनामध्ये चालले. भगवान परमात्म्यासोबत जाताना भगवान परमात्म्यासह सगळे गोपाळ वनामध्ये गेले. भगवान परमात्म्याने आपापल्या शिदोऱ्या सगळ्या एका झाडाला बांधल्या. सगळ्या गाया चरायला वनामध्ये सोडल्या आणि भगवान परमात्मा
वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले. भगवान परमात्म्याचे खेळ म्हणजे भगवान परमात्मा सांगितले ए पेंद्या ये रे ती कॅरम घेऊन कॅरम खेळू. भगवान परमात्मा हे खेळ होता काय? हा हे खेळ नाही. मग त्या पेंद्याने सांगितलं कृष्णा कॅरम नाही आवडत मला, लुडो खेळू म्हणे. कृष्णा सांगितलं अरे लुडो काय लहान लेकरावणी, फ्री फायर खेळू. हे खेळ होते काय? कृष्ण हा हे खेळ नाही. मग भगवान कृष्णाचे असे मर्दानी खेळ ज्याच्यातून शरीराचा व्यायाम होईल असे कोणकोणते संत महात्मे वर्णन करतात. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी दांडू चेंडू लगोरी नाना परी मानियेला यमुनेच्या तीरी मानियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ हो गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडे 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 वना. भगवान परमात्म्याने विटी दांडू खेळ खेळावा. गोपाळने सांगितलं कृष्णा बाद झाला विटी दांडू, सारा विटी दांडू आणि काही खेळ मांडू वेगवेगळे दुसरे खेळ खेळू ना कृष्णा. मग भगवान परमात्म्याने खेळ खेळावा. चेंडू घ्यायचा इकडून फेकायचा तिकड सांगायचा झेला रे झेला वरचे वरी झेला. झेला म्हणजे कॅच घ्या कॅच घ्या. मग तिकडच्यानी फेकायचा आणि तिकडच्यानी इकडे सांगायचं ए झेला रे झेला वरच्या वरी झेला. आणि मग जर एखाद्याच्या हातातून जर कॅच सुटलाच झेल सुटलाच तर मग हातीचे गमावी तो पाठीशी खाय टोला. तेव्हा टोला दिला जायचा. कॅच घेता येत नाही तुला? हा कशाला खेळतो तू? जा खेळू नको तू. कॅच घेता येत नाही तुला? तसं पाहिजे होतं क्रिकेटमध्ये. ज्याच्या हातातून कॅच सुटन ना त्याला हंपरला मारायला लावायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावेत. सगळ्यात शेवटी खेळ खेळा हा मामा रे पोरा हा मामा रे हा मामा रे पोरा हा मामा रे. हा मामा खेळता खेळता हा मामा गाली तर ठकली पोरे. हा मामा खेळता खेळता सगळे थकले थकले. कृष्णा ए कृष्णा अरे तू आला असशील रे नाश्ता करून, तू नाश्ता करून आला असशील. आम्ही सकाळपासून उपवास येत रे. तुला यायच्या आधी अर्धा तास येऊन बसलो आम्ही इथं आणि खेळून खेळून दमलो. अरे बा झालं ना तू का म्हणे आता खेळ मोडा वापरता का बरं? खांदी भार पोटी भूक काय खेळायचे बास ना आता कुठपर्यंत खेळायचं? मग चला जीव आधी पोटी लागल्या भुका काम सारुनी सकल आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. भगवान परमात्म्याने सांगितलं काय हरकत नाही. सगळे जेवायला बसले. भगवान परमात्म्याने सगळे असे गोलाकार बसवले. बरोबर भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भगवान परमात्म्याने सांगितलं ए सगळ्यांनी सोडा आपापल्या शिदोऱ्या. सोडा बरं शिदोऱ्या आपापल्या सगळ्यांनी. सगळ्यांनी गोपाळने आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. भगवान परमात्म्याने सांगितलं ए दररोज आपण जसं जेवतो ना तसं जेवायचं नाही. आज आज सगळ्यांचं एकत्र करू. सगळ्याचं एकत्र करू. तुमचं तुम्ही जेवू नका एकत्र करा. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या पाहिल्या. भगवान परमात्म्याची शिदोरी म्हणजे आमचे श्री गुरु मारुती बाबा सांगत असतात. भगवान परमात्म्याची शिदोरी म्हणजे श्री बालाजीचा भेद. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे तोंडाला पाणी नका येऊन देऊ, तोंडाला पाणी नका येऊन देऊ. असा भगवान परमात्म्याचा भेद. श्रीमंत घरचे आणि गोपाळ बिचारे गरीब होते. गरीब घरचे गोपाळ मग त्यांचं काय ते फडक्यामध्ये बांधून आणलेली ती शिळी भाकर सकाळी आदल्या दिवशी केलेली रात्रीची ती शिळी भाकर ती पण अर्धी नाही तर पाऊन. अर्धी नाही म्हणायचं त्याला. 2 कोरा नाही तर 3 कोरा. हे कोरा खायच्या नाहीत ना लोकांना. जुना शब्द आहे ना. कोरभर द्या, 2 कोरा द्या, 3 कोर द्या. बरोबर ना. मग हे अशा पद्धतीची भाकर आणि त्याच्यासोबत मग ती ठ्याचा चटणी नाही म्हणायची. काय म्हणायचं? ठ्याचा म्हणतात ना तुमच्याकडे. ठ्याचा शब्द आहे ना. ठ्याचा म्हणजे तो हा खरडा म्हणजे तो खरडा असा ज्याच्यात शेंगदाणे नाही फक्त मीठ आणि मिरच्या असा. आणि मग ते त्याच्यासोबत एखादा जर बऱ्या घरचा असला त्यातल्या त्यात तर मग त्या खरड्याच्या शेजारी
बेसन, बाजरीची भाकर, बेसन, खरडा. त्याच्यापेक्षा बरा असला तर जुन्या काळातला सांगू का शब्द, त्याच्या शेजारी फूट. फूट आहे का शब्द? जरा नवीन पोराला सांगा ना फूट कशाला म्हणते तर. आता आलं लोणचं. पूर्वी लोणचं होतं का? नाही, फूट. मग ते कैरीचं, लिंबाचं, ते आवळ्याचे, ते असे ठेवलेले राहायचे. खार काही भागात शब्द आहे त्याला ते. आणि मग त्याच्यापेक्षा बरा असला एखादा जर जास्त रंगेला असला तर त्यांनी असा कच्चा आणलेला, हा जे बरोबर लक्षात आलं लगेच, कच्चा आणलेला कांदा. आणि मग ते जेवणाचा तो आनंद. मला सांगा बरं, श्री बालाजी ऐकून सुद्धा जेवढं तोंडाला पाणी सुटलं नाही तेवढं हे ऐकून सुटलं का नाही? काय आनंदच वेगळा होता हो तो. शेतामध्ये जाऊन शेतात जेवणातला तो आनंद. ते सगळ्याच्या शिदोऱ्या पाहिल्या. भगवान परमात्मा अर यांच्यासोबत सावड करण्यात फायदा नाही का? सावड करायचे जोगे नाहीत नाही. यांच्या सगळ्याच्या शिळ्या भाकरी आपले एवढं भारी कोण द्यायला मोकळं आहे? जमणार नाही. सावड करून उपयोग नाही. अरे तुमचे 6 नगरसेवक, आमचे 60, कस काय सावड करून जमणार नाही म्हणे. मग आमचं स्वतंत्र आम्ही. भगवान परमात्मा सांगितले एक काम करे, आज जमणार नाही. मग माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत आणावे. गोपाने सांगितलं देवा तू का म्हणे घरी, माझे कोणी नाही हरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. गोपाने सांगितले देवा आम्ही घरी जात नसतो. घरी कोणी नाही जाता, घरचे गेले सगळे, मग हाय ते घे. भगवान परमात्म्याने सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. आम भगवान परमात्मा असे मध्यभागी बसावेत. हातावर शिदोरी घेतली. आम भगवान परमात्म्याने असा प्रत्येकाच्या हातामध्ये काला घ्यावा आणि एका एका गोपाला भरावा. ए वाकड्या घे, त्याच्या तोंडामध्ये भरावा. ए बोबड्या घे, त्याच्या तोंडामध्ये भरावा. ए खुड्या घे, त्याच्या तोंडामध्ये भरावा. ए मुड्या घे, त्याच्या तोंडामध्ये. ए पेंद्या घे, त्याच्या तोंडामध्ये भरावा. आणि त्या गोपांनी भगवान परमात्म्याच्या हातावरचा काला उचलावा, भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये घालावा. एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी. असा काल्याचा देव दुर्लभ आनंद तो पाहण्याकरता आजी ओ साम्रावती काला पहावया येती. देव पण विसरून गेले. देव विसरती देह भाव आपुला. असा आनंद न समाये मेदिनी. काल्याचा आनंद पृथ्वीवर महावेनासा झाला. या त्या आनंदाचं वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. भगवान परमात्म्याने आपल्या गोपांच्या सोबत काला केला. सगळ्या गोपांना यथेच पोट भरून असा तो काला दिला. काल्याचा आनंद दिला, प्रसाद दिला. जो भगवान परमात्म्याने गोपांच्या सोबत यमुनेच्या वाळवंटात काला केला, तोच काला आमच्या सगळ्या संतांनी पंढरपूरच्या वाळवंटात केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. तिथं भगवान परमात्म्याने काला वाटावा. इथं माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. भगवान परमात्म्याचाच अवतार असणारे ज्ञानोबराय, ज्ञानोबरायने काला वाटावा. संतांना देव दुर्लभ असणारा काला, पण संतांनी तो आपल्यापर्यंत पोहोचवला. हे संतांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि संतांच्या संप्रदायातल्या वेगवेगळ्या परंपरेच्या माध्यमातून तो काला आपल्याला आपल्या गावागावापर्यंत काय झाला, प्राप्त झाला. अर्थात हे आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे. गोपांना जो काल्याचा आनंद प्राप्त झाला, संतांना चंद्रभागेच्या वाळवंटात जो काल्याचा आनंद प्राप्त झाला, तोच आनंद आपल्याला आपल्या गावात प्राप्त होतो. हे आपलं परम भाग्य आहे. आपल्या पूर्वसुरी मंडळींचे आपल्यावर काय आहेत, अनंत उपकार आहेत. ज्यांनी या सप्ताहाची 41 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली, त्याच्यातले सगळेच राहिले असतील असं नाही, बरेच जण गेले असतील, पण त्या लोकांचे आपल्यावर उपकार आहेत. त्या लोकांनी आपल्याला हे काल्याचा आनंद आपल्या गावापर्यंत आणून दिला. याही मंडळीचे या निमित्ताने स्मरण व्हावं आणि हा काल्याचा आनंद
त्या काला प्रसाद केल्यानंतर सेवन केल्यानंतर ते प्रसन्नता समाधान आपल्यालाही प्राप्त व्हावं एवढीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय तुकोबराय, सद्गुरू श्री जोग महाराज आदी करून सकल संत महात्मे यांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुकाराम 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 चाल म्हणायची काय नाही ना. बाप रखमादीवर विठ्ठले ते सुख सवंगडी आदी धले, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 शिंके लाविले तुरे होतो दिगाचे मेवरी तुरे वारे तोही कडे मुख पसरो निगडे वाहते त्या धारा घ्याय दोहेच्या कोपरा दोही कडे मुख पसरो निगडे हाती टोका निगवरोनी टोका वारे दोहीकडे मुख पसरो निगडे लीला कृष्णामणी अवघाजनी प्रकाश वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल